करून कॉर्पोरेट कर्मयोग बर हा माझा व्याख्यानाचा विषय असतो. बर. संवादातून सुसंवाद करण्यासाठी कीर्तन आहे. वा. शेवटी एचआर म्हणजे काय? हा. सुसंवादच करतोय आपण, बरोबर. एकमेकांशी इंटरॅक्ट हा. करतो. माऊलींना 56 भाषा येत होत्या, सगळं सोडलं आणि माझी मराठी अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे बरोबर. हे सांगणारे माऊली होते. आणि आपण त्याचा न्यूनगंड बाळगतोय. जर का नोबेल पारितोषिकांची परंपरा त्यावेळेस असती ना, हा. तर मराठीमध्ये ज्ञानेश्वरीला नोबेल मिळाला असता, बरोबर. तुकाराम महाराजांच्या गाथेला मिळाला असता, एकनाथ महाराजांच्या भारुडांना मिळाला असता, किंबहुना नोबेल फक्त महाराष्ट्रातच आले असते. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी आहे हा. तोपर्यंत मराठीला कोणीही हात लावू शकत नाही. पण आजकाल काय होतं माहितीये का, की तुम्ही जर बघितलं तर काही जण मास अपिलिंग करण्याकरता म्हणून जे कीर्तनाच्या माध्यमातून काहीतरी सादर करतात, तर त्याच्यामध्ये तो एक एकदम स्टँडअप कॉमेडी असल्यासारखं ते वाटायला लागतं. तर त्यावर तुमचं काय मत आहे? रुक्मिण धुन धुती देवा विठ्ठलाचा जगा, अबीर बुक्याचा ग वास सुटला चंद्रभागा. त्यांना शाश्वत काहीतरी पाहिजे जे सस्टेनेबल आहे. बरोबर. सस्टेनेबल एकच गोष्ट आहे, ते म्हणजे विचार आहे. एक हाईप पण झालं होतं की एआय आल्यामुळे अनेक जणांचे जॉब जाणार आहेत. त्यामध्ये सगळेजण सायकोलॉजीवरतीच बोलतायत, बरोबर. मानसशास्त्रावरतीच बोलतायत. बरोबर. आणि माझं कीर्तन तरी दुसरं काय बोलतं. त्यामुळे एआय जरी आलं हा. तरी या विचारांना बगल देऊ शकत नाही. मुलांच्या हातातून ज्या दिवशी मोबाईल जातील आणि पुन्हा पुस्तक येईल ना, तेव्हा जे हॅपी हार्मोन्स सिक्रेट व्हायला लागतील ना, त्याला तोड नसेल. सेल्फीमुळे निदान ते तिथपर्यंत येतात. त्यांचं अंतिम साध्य जे असतं ना, ते सेल्फी असतं. मग पंढरपूरची वारी आहे तरी कशी? तर ज्ञानपीठाची सुरुवात, योगपीठाची समाप्ती आणि प्रेमपीठाची वाटचाल म्हणजे पंढरपूरची. वारकरी हा प्रवास वारकऱ्याचा या ऑब्जेक्ट पासून इन्फिनिटीकडे गेलेला आहे. इन्फिनिटी म्हणजे काय? अनंत. आणि एका सत्याकडे जाऊन पोहोचायचे हे वारकऱ्याला कळलंय, हे संतांना कळलं. आणि सत्य काय आहे? तर सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. नमस्कार. कीर्तन, भारुड यासारख्या लोककला नवीन पिढीपर्यंत पोहोचवणारे आणि वडील प्रसिद्ध भारुडकार डॉक्टर रामचंद्र देखणे यांची परंपरा पुढे चालवणारे प्रसिद्ध युवा कीर्तनकार भारुडकार डॉक्टर भावार्थ देखणे आज आटकेपारच्या या सदरामध्ये आपल्याला भेटायला येत आहेत. नमस्कार. नमस्ते. घरामध्ये वारकरी परंपरा होती, हो. वडीलही प्रसिद्ध भारुडकार. हो. तर आपल्यालाही हे नेमकं आवडतंय याची जाणीव किंवा कुठल्या शब्दात न झाली? खरं सांगायचं झालं तर आमच्याकडे कमीत कमी 4 ते 5 पिढ्यांची पंढरपूरची वारी आहे. बर. आणि वडील तर ज्येष्ठ भारुडकार, कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते. वडिलांनी 52 पुस्तकं लिहिली. डॉक्टर रामचंद्र देखणे सरांची पुस्तकं सगळ्यांना माहिती आहेत. प्रत्येकजण त्याचं वाचक आहे, जे आध्यात्मिक क्षेत्रात काम करू इच्छितं किंवा करतायत. तर माझ्या आजोबा वारी करायचे, माझे पंजोबा सुंदर अभंग गायचे भजनामध्ये. मग वडील सुद्धा कीर्तनाची परंपरा त्यांनी खांद्यावरती घेतली, वारीची परंपरा खांद्यावरती घेतली. आणि त्याच्यानंतर मी आणि आता माझा मुलगा सुद्धा भारुडात काम करतो. माझा मुलगा स्वतः गातो, तो वारीमध्ये सहभागी झालेला असतो. तो 8-9 वर्षाचाच आहे फक्त आता. त्यामुळे आमच्याकडे ती परंपरा पहिल्यापासून. आणि बहुपाठ्य केली संतांची उत्तरं हे जे प्रमाण आहे त्याप्रमाणे लहान असताना वडिलांच्या बरोबर कीर्तनाला जायचो, त्यांच्या मागे उभं राहायचो. भारुडांच्या कार्यक्रमामध्ये रात्र चालायचे तेव्हा भारुडांचे कार्यक्रम. तेव्हा काय असं हे नसायचं की 10 वाजता बंद आहे वगैरे. तेव्हा कार्यक्रम 10 वाजता चालू व्हायचे. मग शाळा झाल्यावरती आम्ही कार्यक्रमाला जायचो आणि रात्रभर ते म्हणजे साधारणपणे 3-4 वाजेपर्यंत ते कार्यक्रम चालायचे. मग माझं पार्ट जेव्हा येईल तेव्हा आई मला उठवायची की आता वासुदेव झालाय, आता तुला जोशीमध्ये हे काम करायचंय. मग मी तिथे लगेच स्टेजवरती जायचो, ते एनॅक्ट करायचो, परत येऊन झोपायचो. भारूड चालू असायचं. तेव्हापासून ती एक गोडी लागत गेली. वडिलांबरोबर जात राहिलो. त्यांच्यामुळे जे बाकी त्यांचे विद्यार्थी होते, शिष्य होते, त्यांच्यामुळे सुद्धा अनेक गोष्टी मला करायला मिळाल्या, समजायला मिळाल्या. हे जेव्हा लहानपणाचा आता तुम्ही उल्लेख केला जेव्हा करत होतात त्यावेळेला बाबांचं नक्की आवडलेलं रूप किंवा हे सादरीकरणातली नेमकी कुठली गोष्ट मनावर जास्त ठसली होती? खरं सांगू का, मी 10व्या वर्षी कीर्तन केलंय, मला आठवतंय. बर. आणि दौंडला माझ्या आत्याचं विठ्ठल मंदिर आहे. तर त्या विठ्ठल मंदिरामध्ये तिने सगळ्या लहान मुलांचा सप्ताह केला होता. आणि त्याच्यामध्ये पहिलं कीर्तन मी काल्याचं केलं होतं. बर. कंठी धरला कृष्णमणी असं. त्या मला तो अभंगही चांगला आठवतोय. आणि त्याच्यानंतरनं वडिलांबरोबर तर मी नेहमीच वडिलांना जेव्हा मी ते कीर्तनाच्या वेशामध्ये पाहायचो आणि ते पहिले ओम नमो ज्ञानेश्वरा वगैरे हे जेव्हा म्हणायचे तेव्हा मी इतका भारावून जायचो की घरी असणारे वडील
आणि स्टेजवरती असणारे ते फेट्यामधले तो असं छानपैकी उपरणं घेतलेलं आहे, गंध लावलेलं, एकदम वेगळं रूप असायचं. त्यामुळे ते काय बोलतायत प्रत्येक शब्द मी असा ऐकत जायचो. हा. नंतर भारुडामध्ये सुद्धा जेव्हा ते कडकलक्ष्मीच्या वेशात यायचे तेव्हा माझ्या मनामध्ये यायचे, एवढ्या अकराळ विकराळ दिसायचे, कारण कडकलक्ष्मी तुम्ही सगळ्यांनी पाहिली, बरोबर. पोतराज. पण त्याच्यामध्ये त्यांचे ते शब्द सामर्थ्य, शब्द फेक, नंतर ते जे काय गाणं असायचं, टिपेचा आवाज लागलेला, मी भारावून जायचो आणि वाटायचं की जगामध्ये फक्त एकमेव कलाकार आहे, डॉक्टर रामचंद्र देखणे. आणि असं काहीतरी आपल्याला जमलं पाहिजे, हे आलं पाहिजे आणि हे असंच करायचं आपल्याला, काही वेगळं नाही करायचं, हुबेहूब कॉपी करायची. बर. हे पहिल्यापासून माझ्या डोक्यात होतं, म्हणजे अगदी लहान वयापासून. म्हणजे आय डोंट नो, मी हे काही एक्झॅजरेशन करत नाहीये याचं, बर. पण माझ्या मनामध्ये असं होतं की आय विल कॉपी माय फादर ॲज इट इज. बर. आणि तेच करत आलो. आणि संतांनी मगाशी सांगितलं, आपण बहुपाठे केली संतांची उत्तरे, आम्ही बाकी काही केलं नाही. संतांचं जे जे काय आहे, जे जे काय आम्हाला म्हणजे धर्माच्या विषयी असं सांगतात की धर्म म्हणजे नेमकं काय, तर येथ वडील जे जे करती तया नामू धर्मू ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. बरं. जे जे वडीलधाऱ्या माणसांनी केलंय ते आपण करणं, यालाच धर्म असं म्हणतात. म्हणून मला असं वाटतं की कलेचा धर्म, वडिलांनी जे केलं तेच मी करतोय, म्हणून कलेचा धर्म मी अजून सुद्धा त्याच पद्धतीने शाबूत ठेवलेला आहे. आता इतकी उदाहरणं देताना तुम्ही वेगवेगळे अभंग किंवा ओव्यांची दाखले देताय, तर ह्याच्यामधलं हे पाठांतराची सवय काय तेव्हापासूनच लागली होती का ते ऐकत ऐकतच सगळं आत्मसात करत गेलं? खरं सांगायचं झालं तर कसं आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम असं म्हणतात. जी नवविधा भक्ती सांगितलेली आहे भागवतामध्ये, त्यामध्ये पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. बर. आणि आमचे वडील नेहमी सांगायचे, जेवढ्या लोकांचं तुम्ही ऐकाल तेवढे तुम्ही समृद्ध होत असता. म्हणजे सगळेच मोठे लोक जे मोठे झाले ते ऐकून झालेले आहेत. बरं. म्हणजे कीर्तनासाठी अभ्यास करायचा का अभ्यास करून कीर्तन करायचं, बरोबर. हा एक मोठा प्रश्न आहे. तर अभ्यास करून कीर्तन करायचं, आमचे वडील नेहमी सांगायचे. बरं. तर त्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर पहिली स्टेप काय आहे, तर तुम्ही ऐकलं पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी मला पाठवायचे आणि मुळात वडिलांचंच एवढं ऐकलंय की ते जे उदाहरणं द्यायचे, ते जे ज्ञानेश्वरीच्या ओव्या वापरायचे, जे तुकाराम महाराजांचे अभंग प्रमाण म्हणून द्यायचे, नाथ महाराजांचे भारुडं गायचे, ते ऐकून 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 आता 3,500 प्रयोग भारुडांचे केले. त्या प्रयोगांना मी हजर होतो. वडिलांनी साधारणपणे 2-1 हजार कीर्तनं केली, त्यापैकी 1000 कीर्तनाला तर मी उपस्थित होतो. त्यामुळे मला वेगळा काही अभ्यास करावा लागला नाही. फक्त मला अभ्यासाची दिशा द्यायचे आणि ते जे बोलायचे ते आपोआपच पाठ व्हायचं. आणि त्यांची एक वेगळी सवय होती, फार छान होती. म्हणजे मी सगळ्या श्रोत्यांना इथं सांगू इच्छितो, पालक मुलांवरती संस्कार कसे घडवत असतात. म्हणजे आम्ही जर का एखाद्या नाटक बघायला गेलो समजा, तर ते नाटकाचे नाट्यगृह असायचं ना, त्या म्हणजे आता बालगंधर्वला गेलात तुम्ही किंवा टिळक स्मारकला, तर ते नाट्यगृहाचा जो स्टेज आहे त्याच्यावरती काहीतरी संस्कृतमध्ये एक सुभाषित किंवा वचन लिहिलेलं असतं. तर ते बघायचे, बघ काय लिहिलंय. मग ते पहिलं संस्कृतमध्ये मला पहिलं वाचता यायचं नाही लहान असताना. मग ते वाचून दाखवायचे आणि म्हणायचे, आता हे नाटक संपूस तर पुन्हा 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 ते घोटायचं आणि बाहेर जायच्या आधी मला ते पाठ करून दाखवायचं. बर. नाट्यम भावानुकीर्तनम वगैरे असे जे काही हे होते, ते मी आपोआपच ती वाक्य शिकलो. बर. म्हणजे आता किंवा नाटकामध्ये आम्ही एक नाटक बघायला गेलो होतो, त्या नाटकामध्ये होतं की खूप सुंदर वाक्य होतं, लगेच त्यांनी ते टिपलं आणि मला सांगितलं की आता ते पाठ कर. ते म्हणजे न भेतो मरणा अस्मिन केवलम दूषितम यशः, मी मरणाला घाबरत नाही पण दूषित यशाला घाबरतो. असे ते वाक्य काढायचे आणि माझ्याकडनं पाठ करून घ्यायचे. त्यामुळे इतकं छान पद्धतीने ते पाठांतर व्हायचं. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे सर, की प्रत्येक पालक हा जागरूक पाहिजे. आपल्या पाल्याला काय द्यायचंय, समाजामध्ये सगळ्या घटना घडत असतात, गोष्टी असतात, त्यातून काय चांगलं काढायचं आणि आपल्या मुलांना द्यायचंय, पुढच्या पिढीला द्यायचं, ते त्यांनी ठरवायचं असतं. आणि ते बरोबर वाक्य सुद्धा छान काढायचे. म्हणजे संस्कार असतील, मूल्य असतील, ह्या तर वेगळा विषय आहे. पण जगताना आपलं जीवन समृद्ध करायचं असेल तर ते करत असताना कुठली प्रेरणा येऊ शकते, कशाने तुम्ही मोठी होऊ शकता, कशाने तुम्हाला प्रेरणा मिळू शकते, हे त्यांना माहिती होतं. म्हणजे असे छान छान वाक्य काढायचे, छान छान सुभाषितं काढायचे, छान छान अभंगांच्या ओव्या ओळी काढायचे आणि आम्हाला पाठांतरात द्यायचे. आता आपण उल्लेख करताना असं झालं की भारूड, कीर्तन, प्रवचन या सगळ्यांनाच पूर्वी आपलं समाज प्रबोधन केलं जायचं. लोकांना काहीतरी एखादा मुद्दा सांगितला जायचा, त्याच्यावरती एखाद्या काही ओव्या असतील त्याच्यातनं तो एलॅबोरेट केला जायचा.
तर या सगळ्यामध्ये कीर्तन आणि भारुड याच्यामध्ये नेमका फरक काय असतो? पहिली गोष्ट, कीर्तन म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. की आता जर का फॉर्मच्या अंगाने जर का पाहिलं तर कीर्तनामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार येतात. एक वारकरी कीर्तन आहे आणि एक नारदीय कीर्तन, ज्याला हरिदासी कीर्तन असंही म्हणतो आपण. नारदीय कीर्तन, हरिदासी कीर्तन कसं असतं, तर एक कीर्तनकार असतात, एक तबलजी, एक हार्मोनियम वादक, बरोबर. आणि तेच कीर्तनकार हातात झांज घेऊन एकटेच कीर्तन करतात. मग त्याच्यामध्ये एक अभंग घ्यायचा, तो अभंग थोडक्यामध्ये सोडवायचा, म्हणजे अभंगाचा अर्थ सांगायचा, आणि त्याच्यानंतर त्या अभंगाला पूरक अशी एखादी कथा, ज्याला आख्यान म्हणतं, म्हणजे पूर्वरंग हा अभंगाचा अर्थ सांगण्यामध्ये, आणि मग मधलं भजन घेऊन उत्तर रंग जो आहे तो अभंगाच्या पूरक असं एक कथा घ्यायची आणि त्याच्यावरती चिंतन करायचं किंवा ती कथा सांगायची. त्याच्यावर आरी, साक्या, दिंडी असे वेगवेगळे काव्य प्रकार वापरून ते छान पद्धतीने ते कीर्तन खुलवायचं. हा झाला नारदीय कीर्तन किंवा हरिदासी कीर्तनाचा फॉर्म. आणि वारकरी कीर्तन जे आहे, जे आमच्या परंपरेतलं आहे, तर ती परंपरा अशी आहे की कीर्तनकार असतो आणि कीर्तनकाराच्या पाठीमागे टाळकरी असतात. म्हणजे हे टाळकरी आता शहरी भागामध्ये करायचं झालं तर एक 20, 22, 25 टाळकरी असतात, आणि आम्ही खेडेगावात जातो तिथे 200 टाळकरी असतात, आणि 200 टाळकऱ्यांना सगळे अभंग पाठ असतात. नंतरनं वेगळे गायक असतात. पखवाजावरती एक कीर्तन होतं. अजून सुद्धा काही फडकरी परंपरेमध्ये किंवा काही मंदिरांमध्ये हार्मोनियम घेतली जात नाही, कारण हे विदेशी वाद्य आहे, असं काही समजूत आहे. तर त्या साथीने, टाळकऱ्यांच्या साथीने एक अभंग घेतला जातो. तो अभंग गणित सोडवतात तसा सोडवायचा. म्हणजे काय, तर आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. मग इथे आपुलिया हा शब्द का वापरला असेल, मग हित वापरलं. मग हित कशाचं हित, म्हणजे आध्यात्मिक हित आहे का व्यावहारिक हित आहे? मग व्यावहारिक हितामधले काय प्रकार आहेत, आध्यात्मिक हिताचे काय प्रकार आहेत, मग त्याला प्रमाण द्यायची संतांची. जागता म्हटलंय, जागर राहणं कशाचं आहे, का महत्वाचं आहे, असं एक एक शब्द सोडवत 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 शेवटच्या चरणापर्यंत यायचं. मग आम्ही कधी कधी उलटाही अभंग सोडवतो. पण या अभंगाची जी निवड असते तर ती त्या समोरच्या श्रोता कसा आहे किंवा समोर येणारे आपल्याला ऐकणारे रसिक कसे आहेत याच्यावरनं केली जाते का तो आपला रंगत जातो त्यावेळेला तिथल्या वातावरणानुसार? आता अभंगाची निवड आहे ना, ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. एक तर जर का सप्त्यामध्ये असेल तर कुठल्या दिवसाचं आपलं कीर्तन आहे, 7 दिवसांपैकी, त्या पद्धतीने आपल्याला अभंग घ्यावे लागतात. म्हणजे पहिल्या दुसऱ्या दिवसाचा असेल तर संतपर अभंग घ्यायचा, जागराचा असेल तर वेगळा घ्यायचा, काल्याचा असेल तर काल्याचा अभंग वेगळा, म्हणजे शेवटच्या दिवशीचं कीर्तन. त्यामुळे त्या पद्धतीने अभंग निवडले जातात. नंतर बऱ्याच वेळा असं असतं की त्या गावचे श्रोते कसे असतात ते साधारण कीर्तनकारांना माहिती असतं. मग त्यांची पोच कितीपर्यंत, कधीपर्यंत आहे, कुठपर्यंत आहे, हाऊ लॉंग दे कॅन सस्टेन विथ दिस. मग त्या पद्धतीने आपण मग सोपे अभंग, अवघड अभंग थोडे तसे घेतले जातात. काही ठिकाणी ऐकण्याची परंपरा असते, म्हणजे सप्त्याला किती वर्ष झालेत, काही सप्ते 50-50 वर्ष झालेले असतात, 60 वर्ष झालेले असतात. तर अशा सप्त्यांमध्ये थोडासा आपण कठीण अभंग जरी घेतला तरी चालतो. एक तर सप्ताह आपल्या पुण्यामध्येच होतो. त्या सप्त्याचं वैशिष्ट्य असं आहे की कीर्तनकाराला आधी अभंग देतात. तुम्ही ह्या अभंगावरतीच कीर्तन करायचं, आणि ते अभंग इतका कठीण असतो. म्हणजे मला मागच्या वेळेस दिला होता, नाथाच्या घरची उलटीचं खुणं, पाण्याला कैशी लागली तहान. म्हणजे कुटपर अभंग येतात तो, कुटपर प्रकरणातला. तर तो तुम्ही अभ्यास करून यायचं. आणि त्याची वैशिष्ट्य असं होतं त्याचं की फलकावरती समोर तो अभंग लिहिलेला असतो. म्हणजे जे श्रोते आहेत त्यांना सुद्धा पाठ नसेल तर समोर अभंग दिसतो, आणि फलकावरती लिहिला असल्यामुळे कीर्तनकारच्या समोर अभंग असतो, आणि ते अभंग देतात. असंही काही ठिकाणी आहे. पण अर्थातच त्या ठिकाणी खूपच श्रोते हे जागरूक आहेत आणि खूप ऐकलेले आहेत. त्यांनी खूपच छान त्यांचं श्रवण भक्ती इतक्या वर्षाची झालेली असते, तेव्हा ते करू शकतात. पण तेव्हा तुमची खूप मोठी कसोटी असते सादरीकरणामध्ये. हो, सादरीकरणामध्ये. कारण तो अभ्यास तितक्या पद्धतीने, तशा पद्धतीने प्रगट झाला पाहिजे. तर आणि मगाशी आपण बोललो होतं की जसं हे कीर्तनाचं तुम्ही सांगितलं तसं भारुडामध्ये नाट्य जास्त आहे ना? हो. आता कीर्तनामध्ये म्हणजे हा जो फॉर्म झाला, कीर्तन आणि भारुडामध्ये तसं प्रामुख्याने फरक असा आहे की कीर्तन जे आहे ना ते आध्यात्मिक प्रबोधनाचं साधन आहे. म्हणजे जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणजे अंतरंगामध्ये, मनामध्ये भगवंताची मूर्ती ठसण्यासाठी कीर्तन आहे.
हा. मग कीर्तनामध्ये बाकी गायन वगैरे सगळं जरी असलं तरी त्याचं मुख्य जे प्रयोजन आहे ना ते भगवंताची सेवा आणि भक्ती आहे. बरोबर. आणि भारुड हा जो लोककला प्रकार आहे ना तो सुद्धा आध्यात्मिक लोककला प्रकारच आहे. बरं. भारुड ही संतांनीच लिहिलेली भारुड आहेत. म्हणजे बरं. एकनाथ महाराज असतील, पहिलं भारुड ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला. बर. म्हणजे इतकं सुंदर आहे तो विषय हा. की ज्ञानेश्वर माऊलींसारखा गंभीर तत्ववेत्ता बरोबर. ज्यांनी गीतेवरती टीका लिहावी, हो. अमृतानुभव लिहावा, चांगदेव 65 सारखा ग्रंथ लिहावा, ते माऊली म्हणतात एका काट्याच्या आणीवर वसली 3 गावं, दोन ओसाड बायक वसेचिना, वसेचिना वसेचिना तेथे आले 3 कुंभार, हा. 2 आंधळ्या बायक दिसेचिना, दिसेचिना दिसेचिना त्यांना मारल्या 3 गुद्द्या, हा. 2 हुकल्या बायक लागेचिना. म्हणजे आता नुसतं उच्चार केला तरी आपण हसतो. मग माऊलींना हे कधी कळलं असेल की जनसामान्यांपर्यंत आपलं ज्ञान न्यायचं असेल तर अशा विनोदी अंगाने सुद्धा काही गोष्टी करायला, म्हणजे माऊली हे खूप एक्सपेरिमेंटल होते असं माझं मत आहे. बर. आणि माऊलींनी पहिल्यांदा भारुडाची निर्मिती केली आणि त्याच्यानंतर मग नाथ महाराज आणि तुकाराम महाराज सगळ्यांनी मग भारुडं लिहिली. बरोबर. आणि भारुडाचं वैशिष्ट्य असं आहे की कळणारी भाषा हा. आणि पेलणारं तत्व बरं. भारुडांच्या माध्यमातून कळालं. अरे वा. म्हणजे कळणारी भाषा, साधं सोपं आणि तत्वज्ञान होतं, पण ते आपल्याला पेलवेल असं तत्वज्ञान होतं. हा. म्हणजे थोडक्यात सांगू का की ह्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेवांच्या आधीपासून हा. ह्या महाराष्ट्राला काहीतरी सांगणारा, शिकवणारा आणि जाता जाता प्रबोधन करणारा असा वर्ग होता. बरं. मी तुम्हाला त्यांची नावं सांगतो, फार इंटरेस्टिंग आहेत. बर. मोजायचं: हा. वाघ्या, मुरळी, भराडी, गोंधळी, भालदार, चोपदार, कोलाटी, फकीर, मानभाव, दरवेशी, पांगळा, पिंगळा, आंधळा, भैरा, भट, भटीण, सरोदा, भांड, सांगू किती दादा सांगू किती. ह्या लोकभूमिका सगळ्या गावगाड्यात येत होत्या, लोकांशी संवाद साधत होत्या, त्यांच्याशी बोली भाषेत बोलत होत्या. हा. संतांनी बरोबर यांना हेरलं बर. आणि लक्षात आलं की सर्वात मोठं कम्युनिकेशनचं साधन ह्या लोकभूमिका होऊ शकतात, कारण ह्या 1 to 1 कम्युनिकेशन करतायत. ह्या लोकभूमिका लोकांच्या दारात जात आहेत आणि त्यांची सुखदुःख जी आहेत ना ती सुखदुःख वाटून घेत आहेत. म्हणजे एखादा जर का दरवेशी किंवा एखादा वासुदेव दर गुरुवारी जात असेल, एखाद्या गुरुवारी गेला नाही तर ती बाई म्हणायची का रे बाबा आला नाही मागच्या गुरुवारी. हा. म्हणजे तिलाही ती उत्सुकता असायची का आला नाहीस. हा. मग संतांनी ओळखलं की ह्या ज्या लोकभूमिका आहेत ना ह्या लोकभूमिका मीडियाचं उत्तम साधन बनू शकतात. आणि आपल्याला जे विचार मांडायचे आहेत, आज जो समाज आहे म्हणजे तो समाज सगळा दंभाचाराने पोखरलेला होता त्या काळातला. नंतरनं सगळा तिथं खूप व्रतवैकल्य असतील की बाकीच्या ज्या अध्यात्मातल्या गोष्टी आहेत ज्या खरं पाहिजे त्याला थोडीशी बुरशी लागली होती आणि ते थोडं बाजूला गेलं होतं. म्हणून संतांनी या लोकभूमिकांना एकत्र केलं, त्यांच्यामध्ये रूपकात्मक पद्धतीने अध्यात्म विचारांची मांडणी केली आणि मराठीमध्ये भारुडे जन्माला आले. पण म्हणजे हे सगळे जे तुम्ही मगाशी एवढी नावं घेतली, हे सगळे त्या काळातले सगळे इन्फ्लुएन्सर असल्यासारखेच आहेत. प्रश्नच नाही. सोशल इन्फ्लुएन्सर म्हणजे मला असं जाणवतं की एका कार्यक्रमाला सगळे सोशल इन्फ्लुएन्सर्स आले होते. म्हणजे 30 सेकंदाचं रील आपण पाहिलं की तो सोशल इन्फ्लुएन्सर झाला. करेक्ट. म्हणजे आज असं झालंय की 3 तासाचा सिनेमा हा नंतर शॉर्ट फिल्म्स मध्ये आला. करेक्ट. तास 1.5 तासात. तिकडून तो डायरेक्ट 30 सेकंदावरती आला. म्हणजे आता 3 तास सिनेमा बघायला सुद्धा लोकांमध्ये तेवढं हे राहिलं नाही, त्यांची कपॅसिटी राहिली नाही किंवा तेवढी त्यांची उत्सुकताही राहिली नाही. तर कार्यक्रम तर पुढची गोष्ट आहे, पेशन्स कमी राहिले. म्हणजे आता तुम्ही पहा पुण्यासारख्या ठिकाणी श्रोत्यांच्या अभावी व्याख्यानमाला बंद करायची वेळ आली. बरोबर. आणि कालांतराने असं म्हणावं लागेल केतनजी की देखणे सर तुम्ही व्याख्यानाला या, बरोबर 25 श्रोते घेऊन या, तुमच्या सकट त्यांना मानधन देण्यात येईल. अशी अवस्था आहे, कारण आपला तो स्पॅनच राहिलेला नाहीये. आपण एवढे इन्फ्लुएन्स झालो या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. एका कार्यक्रमामध्ये मी सांगत होतो की पुण्यामध्येच कार्यक्रम होता, सगळे सोशल इन्फ्लुएन्सर्स बोलवले होते. ते खूप छान काम करतात, नो डाऊट, कारण छोट्या छोट्या गोष्टी खूप अगदी व्यवस्थित पद्धतीने मांडतात. 30 सेकंदात सुद्धा कुठली गोष्ट मांडणं तेवढं सोपं नाही. बरोबर. म्हणजे अब्राहम लिंकनची गोष्ट मला आठवते. अब्राहम लिंकन एकदा त्यांचं भाषण झालं संसदेमध्ये, अतिशय सुंदर भाषण झालं आणि ते 10च मिनिटं बोलले. तर पत्रकारांनी त्यांना विचारलं की सर तुम्ही 10 मिनिटं बोलात, अतिशय सुंदर बोलात, प्रत्येक मुद्दा चपखलपणे मांडलात, हे 10 मिनिटं बोलत असताना हे सगळं बोलायचं, हा विचार करायचे, मुद्दे मांडायचे, याच्यासाठी किती अभ्यास केला. तर ते म्हणाले खरं सांगू का 10-1 तास अभ्यास केला असेल. आणि मग म्हणले की तुम्हाला जर का 3 तास बोलायला सांगितलं तर तुम्ही किती अभ्यास कराल. ते म्हणजे 3 तास जर का बोलायला सांगितलं ना तर मी 30 मिनिटं अभ्यास करेन.
कारण एखादी गोष्ट जर का चपखलपणे थोडक्यात मांडायची असेल, नेमकेपणाने नेमकेपणाने मांडायची असेल, म्हणजे असेल. पूर्वीचे जे ऍड्स असायच्या करेक्ट करेक्ट. की वॉशिंग पावडर निर्मा असं म्हटल्यावरती ते तुम्हाला स्ट्राईक व्हायला लागायचं की ती जी इम्प्रेशन्स असायची. बरोबर ते नेमकेपणाने मांडणं जो विषय आहे ना तो अवघड आहे. ते हल्लीचे जे 30 सेकंदात करतात ना ते नेमकेपणाने मांडतात. तर परत एकदा मी तो विषय डायव्हर्ट झालो थोडा, सॉरी. पण त्या कार्यक्रमामध्ये सगळे सोशल इन्फ्लुएन्सर्स आले असताना माझी त्यांनी मुलाखत घेतली आणि मला सांगितलं की आता तुम्ही बोला. त्याच्या आधी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लोक होते. मी पहिला विषय मांडला की महाराष्ट्रामध्ये आपण आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा सोशल इन्फ्लुएन्सर कोण आहे. बर. काय कोणाकोणाचे काय 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 उत्तर आले. मी म्हणलं पंढरपूरचा पांडुरंग हा सर्वात मोठा सोशल इन्फ्लुएन्सर आहे. याचं कारण असं आहे की तो इतके वर्ष उभा आहे त्या ठिकाणी आणि त्याच्या अवतीभोवती कीर्तनकार निर्माण झाले आहेत, त्याच्या अवतीभोवती प्रवचनकार निर्माण झाले आहेत, त्याच्या अवतीभोवती भारुडकार निर्माण झाले आहेत, वासुदेव आहेत, कडकलक्ष्मी आहेत, पांगळे आहेत. हे सगळे जे लोककलांचे प्रकार आहेत ना त्याच्या अवतीभोवती झालेत. आणि तुम्हाला सांगतो आज पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा जर आपण पाहिलं तर लोक म्हणतात तर लोककला संपुष्टात यायला लागले, वासुदेव दिसत नाही, ते संपत चाललेत वगैरे. पण पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा आपण 2 नाही तर 3 वासुदेव पाहतोय. नक्की दिसतात. आज आपल्या चौकामध्ये ते पोतराज दिसतात, कडकलक्ष्म्या दिसतात. आता तुम्ही नुसता विचार करा, वासुदेव हे जे पात्र आहे हे वासुदेवाचं पात्र हे ज्ञानेश्वर माऊलींचा पण वासुदेव आहे. बरोबर. बाबा अहंकार निशिघन दाट, गुरुवचने फुटली पहाट, हा वासुदेव आहे त्यांचा. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी वासुदेव लिहिला म्हणजे हे पात्र ज्ञानेश्वर माऊलींच्या वेळेस होतं किंबहुना त्याच्या आधी होतं. मी मगाशी सांगितलं की या सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांच्यामध्ये अध्यात्म विचारांची मांडणी केली. म्हणजे असं म्हणता येईल का की 1000 वर्षांपासून हो, आता माऊलींचं 750वं जन्मवर्ष चालू आहे हे वर्ष. म्हणजे माऊलींच्या आधी म्हणजे अगदी तुम्ही जर का स्थूल मानाने जरी गेला तरी 800-850 वर्षापूर्वीपासून वासुदेव उपस्थित आहे, अस्तित्वात आहे. आज तुम्ही पहा 800 वर्ष झाली तरी एखादा का होईना वासुदेव भेटतोय तुम्हाला. नक्कीच एखादा वासुदेव दिसतोय आणि आज सुद्धा तो वासुदेव त्याच वेशात आहे. त्याच्या वेशामध्ये काही फरक, वेशात बदल नाही झालेला. म्हणजे त्यांनी तो घोळदार अंगारखा घातलाय पांढरा, डोक्यावरती मोरपिसांचा टोप आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत, बरोबर, टाळ आहेत, त्यांनी घुंगरं बांधलेली आहेत, धोतर नेसलेलं आहे. 850 वर्षापूर्वी जसा वासुदेव होता की नाही तो आजही आहे. हे वैशिष्ट्य आहे. आज तुम्ही सांगा किती अभिनेते आले किती गेले, किती अभिनेत्र्या आल्या किती गेले, त्यांच्यासारखे आपण हेअरस्टाईल केले, त्यांच्यासारखे कोंबडे ठेवले, सगळं झालं. पण ते जेव्हा ह्या जगातून गेले किंवा त्यांचं काम थांबलं, बरोबर, त्याच्यानंतरनं तुरळक माणसांच्या मध्ये ते उपस्थित झाले फक्त, म्हणजे आठवणी रूपाने सुद्धा. पण हा वासुदेव 850-900 वर्ष झाली, 1000 वर्ष झाली आहे तसाच आहे. म्हणजे आपली लोकपरंपरा अजूनही ती शाबूत आहे, आणि जिवंत आहे म्हणजे. आणि तुमच्यासारखे सगळेजण ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. कसं आहे माहितीये का की लोकांचं हे आविर्भाव आहे हा की मराठीचं काय होणार, लोककला संपत चालली आहे, आता अवघड आहे वगैरे. लक्षात घ्या 1000 वर्षापूर्वीचा वासुदेव, 800 वर्षापूर्वीचा वासुदेव अजून सुद्धा शाबूत आहे ना. बरोबर. 800 वर्षात त्याला कोणी त्याचं अस्तित्व धोक्यात आणू शकलं नाही, त्याला कोणी संपवू शकलं नाही, त्याला कोणी थांबवू शकलं नाही, तर पुढे का थांबवतील. बरोबर. कारण त्याचा जो बेस आहे ना तो इतका पक्का आहे, इतका स्ट्रॉंग आहे. म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की आमच्या वडिलांचं भाषण झालं, साहित्य परिषदेत भाषण होतं, आणि अनेक एक माणसं विचारत होती अशी की आता मराठीचं काय होणार, मराठी आता संपणार का, कारण आता एवढं इंग्लिशचं संपूर्ण आपण ज्याला इंट्रुजन म्हणतो, आता मी पण इंग्लिश शब्द वापरतोय, पण एवढं त्याचं सामाजिकरण झालंय. तेव्हा एक अतिशय साधा माणूस जो काही फार मोठा असं नव्हता किंवा असं सामाजिक स्टेटस असेल त्याला वगैरे, असं काही साधे कपडे घातलेला, त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. तो म्हणाला, महाराज तुम्ही सगळं सांगताय की मराठीचं काय होणार, मराठी संपणार का, त्याचं अस्तित्व संपणार का वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी आहे तोपर्यंत मराठीला कोणीही हात लावू शकत नाही. अरे वा. हे संतांनी दिलेलं मोठेपण आहे आपल्याला, हे संतांनी दिलेला ठेवा आहे. तुम्ही मगाचपासून जे बोलताय ना त्याच्यामध्ये जे काय वेगवेगळे दाखले देताय, तर इतकं शुद्ध निर्मळ मराठी हल्ली खूप दुर्मिळ झालेलं आहे. तर तुमचं नेमकं शिक्षण कुठल्या भाषेतनं झालं? मी खरं सांगू का,
माझं लोकसाहित्याच्या भाषेतून झालं असं मी म्हणतो. बर मराठीचं शिक्षण हे माझ्या वडिलांच्या विद्यापीठातच झालं. बर ते साहित्यिक होते आणि त्यामुळे अनेक साहित्यिक, मुलाखतकार, सगळेजण कीर्तनकार, प्रवचनकार, गोंधळी, भराडी सगळेजण यायचे आणि त्यांच्या त्यांच्या भाषा आम्हाला देऊन समृद्ध करायचे. खरं झालं सांगायचं झालं लौकिक अर्थाने तर 10वी नंतर मला मराठीमध्ये मी कुठलं शिक्षण घेतलं नाही 10वी नंतर, कारण मी सायन्सचा विद्यार्थी होतो आणि 12वीला सायन्समध्ये मी बोर्डात आलो होतो. त्याच्यानंतर मास्टर्स केलं मी मायक्रोबायोलॉजीमध्ये. बर त्याच्यानंतर MBA केलं, मग विस्कॉन्सिनला स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट केलं आणि ऑर्गनायझेशनल डिझाईन या विषयामध्ये माझी PhD आहे. बर त्यामुळे ह्या लौकिक अर्थाच्या ज्या डिग्र्या आहेत त्याचा आणि मराठीशी त्याचा काही संबंध नाही. म्हणजे या डिग्र्या वेगळ्या आणि मराठीचं सगळी जी काही जोपासना आमच्या घरांनी केली ती. पण ह्याचं एकच कारण आहे की लहानपणापासनं जे मराठी पिढ्यानपिढ्या आमच्या घरी आलेलं आहे किंवा घरामध्ये आलेलं आहे त्या मराठीची जोपासना आमच्या वडिलांनी आमच्याकडनं करून घेतली. बर मी मगाशी सांगितलं ना, पाठांतर करून घेतलं. कारण हल्ली होतं काय की जरा काही थोडं कुठे उच्च शिक्षण घेतलं आणि जरा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये लागल्यानंतर मराठी असणारे मूळ लोक इंग्रजीशिवाय दुसरं काही बोलतच नाहीत. हो, कारण ही शोकांतिका आहे आपली. त्याचं कारण काय आहे की आपल्यालाच मराठीचा न्यूनगंड आहे. बरोबर. आता मी ह्या व्ह्युअर्सला सांगतोय न्यूनगंड हा शब्द म्हणजे काय हे त्यांना तो प्रश्न आहे. बरोबर. जसा हा मोठा प्रश्न आहे आता, कारण मराठीतले शब्द लोकांना समजतील असं नाही. पण बघा तुम्ही इतर प्रांतांमध्ये तुम्ही जर का गेलात तर त्या प्रांतांमध्ये त्या प्रांताचीच भाषा बोलली जाते. बरोबर. आपण अमेरिकेला, मी आता अमेरिकेमध्ये शिकायला गेलो होतो, तिथे जे बाकीच्या प्रांतातले मुलं आहेत ते त्यांच्या त्यांच्या घरातले सगळे रिच्युअल्स सगळे जे काय हे सगळं ते व्यवस्थित करून ते साध्य करून मग बाकी इंग्लिश आणि बाकीचे सगळं करत असतात. पण आपण एवढे इंग्रज आळलो आहे माहीत नाही मला का. ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी संतांची परंपरा अवतरली तरी सुद्धा एवढी मोठी मराठी. असं आहे, माऊलींना 56 भाषा येत होत्या. बर 56 भाषेचा केलासे गौरव असं एक अभंग आहे. बरोबर. म्हणजे 56 भाषा येत असताना सुद्धा मराठी ही भाषा त्यांनी स्वीकारली भगवद्गीतेची टीका लिहिण्यासाठी. बरोबर. त्यांनी तो न्यूनगंड नाही बाळगला. बरोबर. माझ्या मराठ्याची बोलू कौतुके परी अमृतात ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन माऊली म्हणतात. सगळं सोडलं आणि माझी मराठी अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगणारे माऊली होते आणि आपण त्याचा न्यूनगंड बाळगतोय. म्हणजे सगळ्या विद्यापीठांचे आमचे बाबा नेहमी म्हणायचे जर का नोबेल पारितोषिकांची परंपरा त्यावेळेस असती ना तर मराठीमध्ये ज्ञानेश्वरीला नोबेल मिळाला असता, तुकाराम महाराजांच्या गाथेला मिळाला असता, एकनाथ महाराजांच्या भारुडांना मिळाला असता, किंबहुना नोबेल फक्त महाराष्ट्रातच आले असते. कशामुळे ही समृद्ध मराठी त्यांनी दिली आहे. त्यांना कधी त्याचा न्यूनगंड आला नाही. पण आपल्याला आपण MBA झालो की लगेच आपण थातूरमातूर इंग्रजी बोलतो. बरोबर. PhD झालो की आपण म्हणतो की नाही नाही हे माझा प्रांत नाही. आणि कितीतरी मराठी मुलं मी अशी पाहिली आहेत की नाही 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 डोंट टेल दिस टू मी, आय विल नॉट बी इंटरेस्टेड इन टू इट. तुम्ही प्लीज याच्यात नका मला पाडू, मला इंटरेस्ट नाही अजिबात याच्यात, माझं जे चाललं आहे ते मस्त चाललं आहे. हे कधी संपणार आहे. कीर्तनामध्ये आपण समोरच्या माणसाला काहीतरी समजून सांगत असतो, एखादी आठवण सांगत असतो किंवा समाज प्रबोधन करतो म्हणतो. तर तुम्ही एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका मोठ्या हुद्द्यावरती काम करताय आणि HR मध्ये आहात. तर तुमच्या या कॉर्पोरेट जगतामध्ये आपला मुद्दा आपल्या सहकार्याला पटवून देताना कीर्तनाचा किती उपयोग होतो? खरं सांगू का, कीर्तनकार आहे म्हणून हे मला शक्य होतं. मी HR मध्ये काम करतो. HR म्हणजे काय की पीपल मॅनेजमेंट. बरोबर. म्हणजे कीर्तनाला जेव्हा आम्ही उभं राहतो तेव्हा 4-4, 5-5 हजार श्रोते समोर असतात. बरोबर. तर 5-5 हजार श्रोत्यांना काय हवंय हे 10 मिनिटात आम्हाला समजावं लागतं. बरोबर. म्हणजे पूर्ण जर का स्पॅन पाहिला तर हे श्रोते कसे आहेत, ते किती ऐकणारे आहेत, काय ऐकायची अभिरुची आहे हे तुम्हाला पहिल्या 5-10 मिनिटात समजलं तरच तुमचं कीर्तन उठावदार होतं किंवा ते उठून दिसतं. बरोबर. त्यामुळे समोर तुमची टीम असेल किंवा HR म्हणलं तर सगळ्याच टीम्स बरोबर इंटरॅक्शन करावं लागतं. तर ह्या टीमचं नेमकं काय म्हणणं आहे हे लगेच कळायचं असेल तर त्यासाठी कीर्तनकाराचीच बुद्धी लागते. हे माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे लोकमान्य टिळक म्हणाले होते की मी जर का पत्रकार झालो नसतो तर मी कीर्तनकार झालो असतो.
म्हणजे इतकं त्यांचं त्या कीर्तनाविषयीचं एक ओढ होती. हा. पीपल मॅनेजमेंट जेव्हा आपण करतो हा. तेव्हा माणसांशी इंटरॅक्शन म्हणजे हा. मी नेहमी सांगतो हा. की संवाद महत्वाचा असतो. म्हणजे बरोबर. वाद जावा, हम्म. त्यातून संवाद घडावा आणि संवादातून सुसंवाद करण्यासाठी कीर्तन आहे. वा. शेवटी HR म्हणजे काय? हा. सुसंवादच करतोय आपण, बरोबर. एकमेकांशी इंटरॅक्ट करतोय हा. आणि ते सगळे मुद्दे त्यांचं समजून घेऊन हा. समजून घेऊन आपण तिथे त्याला पूर्णविराम देतोय. बरोबर. म्हणजे ही जी महत्वाची ॲट्रिब्यूट आहे हा. जी HR मध्ये लागते, हा. जी कुठल्याही कंपनीमध्ये एका लीडरला लागते, एका मॅनेजरला लागते, बरोबर. ती कीर्तन करत असल्यामुळे हा. नक्कीच मला त्याचा फायदा झाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कीर्तनामुळे अभ्यासाची सवय लागली. बर. म्हणून या अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळ माऊली म्हणतात, किंवा अभ्यासाने प्रगट व्हावं असं समर्थ सुद्धा सांगतात. हा. हा. त्यामुळे कुठलाही विषय जर का आला हा. तर तो विषय नुसता आल्यानंतर उडवून लावायचा हा. ही सवय माझ्यात नाही. त्याचं कारण कीर्तन आहे. बर. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना सुद्धा अनेक मुद्दे येतात, त्याचा सखोल अभ्यास करायचा, त्याच्या मुळापर्यंत जायचं आणि मुळापर्यंत गेल्यानंतर रूट कॉज ॲनालिसिस करून मग त्याच्यावरती काहीतरी बोलायचं. हा. हे मला कीर्तनाने शिकवलेलं एक गोष्ट आहे असं मी मानतो. बरं. तुम्ही आता कॉर्पोरेट उल्लेख केलात आणि कॉर्पोरेट कीर्तनही तुम्ही करता असं मी ऐकलेलं आहे, तर त्याच्याबद्दल मला नेमकं जाणून घ्यायला आवडेल. कॉर्पोरेट कीर्तन म्हणजे असं कीर्तन असं नाही करत, हा. पण कॉर्पोरेट मधले विषय हा. मी कीर्तनामध्ये खूप वेळा घेतो. बर. आणि विशेष करून कॉर्पोरेट कर्मयोग बर. हा माझा व्याख्यानाचा विषय असतो. बर. म्हणजे आपल्याला जे कर्मयोग सांगितला गेला, हा. म्हणजे मी हा. नेहमी एक उदाहरण देत असतो की आता तुम्हाला माहिती आहे भगवद्गीता, हा. अनेक जण मला म्हणतात बरं. की तुमच्या कीर्तनाला जर का आलो, भजनाला आलो हा. तर आम्हाला भक्तीची ओढ लागेल, मग आम्ही टाळं वाजवत बसू, मग आम्ही हा. भजन म्हणू. हे सगळं करत असताना जर का घराकडे दुर्लक्ष झालं, हा. जर का बाकीच्या आपल्या योगक्षेम कोण मग आपलं वाहणार, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आपलं आयुष्य कसं होईल, मग ते भक्तीच करायची का फक्त वगैरे. त्यामुळे आम्ही या नादात पडत नाही, या फंदात पडत नाही. हा. अनेक जण म्हणतात आम्हाला ज्ञानेश्वरीचं पारायण करायचंय, पण कधी? रिटायर्ड झाल्यावर. हा. आणि माणूस रिटायर्ड कधी होतो? जेव्हा तो टायर्ड होतो तेव्हा. तेव्हा मी तरुण मुलांना नेहमी एक प्रश्न विचारतो हा. की भगवद्गीता हा. हा जो आपला ग्रंथ आहे, म्हणजे प्रस्थानत्रयी आहे अध्यात्मशास्त्राचा, भारतीय अध्यात्मशास्त्राचं, त्यातला एक ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. हा. आता भगवद्गीता सांगितली कुठे? हा. तर कुरुक्षेत्रावरती बरोबर. सांगितली. नीट मुद्दा जर का लक्षात घेतला तर तुमच्या हा. समजेल तुम्हाला. हा. आता तुम्ही एक लक्षात घ्या, आपण जर का सोन्याच्या दुकानामध्ये गेलो हम्म. तर आपण काय घेऊन येतो? सोनं घेऊन येतो. बरोबर. आपण जर का किराणा मालाच्या दुकानात गेलो तर आपण किराणा माल घेऊन येतो. हम्म. कपड्याच्या दुकानात गेलो तर कपडे घेऊन येतो. हम्म. आता कपड्याच्या दुकानात गेलात आणि मी सोनं घेऊन आलो असं होतं का कधी? नाही होत. बरोबर. किंवा किराणा मालाच्या दुकानात गेलो आणि कपडे घेऊन आलो असं होतं का कधी? नाही होत. आता तुम्ही मला सांगा, भगवद्गीता कुठं सांगितली? कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्रावरती. बरोबर. मग भगवंताला जर का भक्ती सांगायची असती हा. श्रीकृष्णाला, हा. तर त्यांनी कुरुक्षेत्र हे व्यासपीठ का निवडलं असतं? त्यांनी सांगितलं असतं अर्जुनाला की एखादं मंदिर पहा, हा. छान उदबत्त्या लावू, धूप लावू, तिथं मी भक्तीचे तुला सिद्धांत देतो. नाही, कुरुक्षेत्रावरती ऑन द बॅटलफील्ड. हा. आणि काय सांगितलं भगवद्गीतेतून? म्हणून ऐके देवा. आता म्हणजे कृष्णाने सांगितलं हा. की हतोवा प्राप्ती स्वर्ग जित्वावा भोक्षसे महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धायो कृतनिश्चय. सांडी हे मूर्खपण, हाती गे धनुष्य बाण, संग्रामे हे कवण कारुण्य तुझे. तुझं कर्तव्य काय? तुझं कर्म कर. काय कर्म आहे? हातामध्ये धनुष्य बाण घे आणि समोर जो कोण दिसतोय तो शत्रू आहे, त्याच्या समोर उभा राहा आणि युद्ध कर. बरोबर. कर्माचे सिद्धांत द्यायचे होते त्यांना, म्हणून भगवद्गीता आहे. बरोबर. म्हणून भगवद्गीतेचं मुख्य जे प्रयोजन आहे हा. ते भक्ती आहे की नाही मला माहीत नाही, हा. बाकी काय कुठल्या अध्यात्मशास्त्राचे कुठले गुण आहेत की नाही मला माहीत नाही, बरोबर. पण हा. कर्मयोग हा. हे सर्वात मोठं कारण आहे. वा. कर्म करण्यासाठी उद्युक्त करायचं होतं अर्जुनाला, बरोबर. म्हणून भगवंताने गीता सांगितली. बरोबर. मग कर्म करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की कर्म करा, कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. बरोबर. आता कॉर्पोरेट कर्मयोगामध्ये मी हेच सांगतो, हा. असं नाहीये
म्हणजे माझा जेवढा तोडका अभ्यास आहे आणि माझा त्याच्या मागचा विचार आहे, तर मला एवढंच सांगायचं आहे की कर्म केल्यानंतर फळ हे मिळणारच आहे. बरोबर. लक्षात घ्या. याचं कारण असं आहे की तुम्ही झाडं तोडली. आत्ता मी एसी मध्ये बसलो आहे, पण दुपारी 12 वाजता तो झाडं ज्या रस्त्यावरती नाहीत त्या रस्त्यावर उभं राहून दाखवा ना. बरोबर. त्याचा उपसर्ग तुम्हाला पोचणारच आहे. करेक्ट. आज पाऊस कमी झालेला आहे, झाडं भले का तुम्ही नसतील तोडली, कोणीतरी जे कर्म केलं त्याचं फळ मिळाले, चांगलं अथवा वाईट असं नाहीये. आपण काय म्हणतो, फळ म्हणजे चांगलंच असतं, बरोबर, असं नाहीये. फळ वाईट पण असू शकतं. कर्म केल्यानंतर फळ हे मिळतंच. चांगलं का वाईट मी सांगत नाही, कुठलंही फळ मिळतं. आपल्याला भगवद्गीता काय शिकवते, कर्म केल्यानंतर फळ मिळतं, पण फळाचा अधिकार आपल्याकडे ठेवायचा नसतो. अधिकारापासून दूर जायचं. मग हे सांगत असताना कॉर्पोरेटमधले अनेक उदाहरणं मी देत असतो. आणि हे उदाहरणं देता देता खऱ्या अर्थाने कॉर्पोरेट कर्मयोग वेगळ्या पद्धतीने तो उठावदार होतो आणि लोकांपर्यंत जातं, किंवा तरुण पिढीपर्यंत, कॉर्पोरेटमधल्या लोकांपर्यंत ते पोचतं. बरोबर. आपण सगळेजण बघतो की आपली जी संत परंपरा आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, हे सगळेजण महाराष्ट्रातले संत आपल्या महाराष्ट्रातल्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालेले आपल्याला दिसतात. तर नेमकं फक्त पांडुरंगाच्या चरणी ते नतमस्तक का झाले असतील असं तुम्हाला वाटतं? पांडुरंगाच्या चरणी सगळे नतमस्तक झाले याचं कारण सांगू का? भाव. भाव तोची देव आणि देव तोची भाव. कारण साने गुरुजी म्हणायचे, फार छान सांगायचे. ते म्हणायचे, पंढरपूरचा पांडुरंग हा महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुखाध्यक्ष आहे, जो काहीही बोलत नाही पण सगळं काही करतो. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, आमच्या वडिलांनी अतिशय एक सुंदर लेख लिहिला होता महाराष्ट्र टाइम्स मध्ये या वारीच्या काळामध्ये. आणि देखणे सरांनी त्याच्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं की पंढरपूरच्या चंद्रभागेला बुक्क्याचा वास का आला. आता तुम्ही मला प्रश्न विचारताय, मी आता तुम्हाला विचारतो की चंद्रभागेला बुक्क्याचा वास का आला. एकाने सांगितलं त्यात काय अवघड आहे, चंद्रभागा ही पंढरपूरची नदी आहे, त्या नदीच्या काठावरती हाराची, फुलाची, बुक्क्याची दुकानं लागलेली असतात. एक गाय हुंदडत हुंदडत आली, तिने शिंग मारलं, सारा बुक्का त्या पाण्यामध्ये लवणला आणि चंद्रभागेला बुक्क्याचा वास आला. हाय काय नाही काय. दुसरा म्हणला, काय राव तुम्ही होता का? मी होतो तिथं. हे पाण्याचा लोंढा आला, सारा बुक्का पाण्यामध्ये घेऊन गेला, ते बुक्का सगळा तो पाण्यामध्ये लवणला आणि पाण्याला बुक्क्याचा वास आला. हाय काय नाही काय. आता केतनजी, दोन्ही उत्तर बरोबर होती. बरोबर. पण ही दोन्ही उत्तर सरकारी होती. म्हणजे शुष्क होती, त्याच्यात काय असं भावदर्शन नव्हतं. मग पंढरपूरच्या वाटेने काही मराठवाड्यातल्या बायका अतिशय सुंदर ओव्या म्हणत जातात, फार छान ओव्या असतात. आणि त्या सगळ्या क्षेपक प्रकरणातल्या, म्हणजे कुठल्या संतांच्या नसतात पण त्या रचलेल्या असतात. पण इतक्या सुंदर गोड आवाजात त्या म्हणतात, उंच आवाजात असतो असं. म्हणजे असं बाचकं बुचकं डोक्यावर घेतलेलं त्या बायकांचं साधारण स्वरूप, पायातल्या चपला हातात धरलेल्या आणि अनवाणी त्या चालत जातात. बरोबर. आणि अतिशय सुंदर ओव्या म्हणतात. त्या ओव्यांमध्ये आम्हाला उत्तर मिळालं, चंद्रभागेला बुक्क्याचा वास का आला. म्हणजे इतक्या सुंदर ओव्या म्हणत होत्या त्या की अजून सुद्धा म्हणताना अंगावर काटा येतो. पंढरपूर परगणा, पंढरपूर परगणा, देवाच्या दरवाजाला मोत्याचा पाळणा. हलवा ग सयानो, हलवा ग बायानो, परसरामाला मी गुंतिले कामाला. पंढरपूरच्या शिववरी कळस देखिला पिवळा, त्यामध्ये माझा सावळा. आणि हे सगळं म्हणत असताना आमच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी ओवीतच देऊन टाकतो. चंद्रभागेला बुक्क्याचा वास का आला, ती बाई सांगत होती ओवीमधनं. काय सुंदर ओवी आहे पहा तुम्ही. रुक्मिण धुन धोती, देवा विठ्ठलाचा जगाय. रुक्मिण धुन धोती, देवा विठ्ठलाचा जगाय. अबीर बुक्याचा ग वास सुटला चंद्रभागा. म्हणजे लक्षावधी वारकऱ्याने प्रेमाने पांडुरंगाच्या अंगावरती बुक्का व्हावा, बुक्क्याने माखलेला अंगरखा रुक्मिणीने चंद्रभागेमध्ये धुवायला आणावा, तो अंगरखा चंद्रभागेमध्ये बुडवावा आणि चंद्रभागेला बुक्क्याचा वास यावा. म्हणजे साहित्यामध्ये ज्ञानदर्शन आहे, साहित्यामध्ये विज्ञान दर्शन आहे.
तर ज्ञानदर्शन आणि विज्ञान दर्शन यांच्या माथ्यावरती पाय देऊन जे उभं आहे ना ते भावदर्शन आहे. वा. आणि हे भावदर्शन ज्या ठिकाणी मिळतं ना हा. त्याचं नाव आहे पंढरपूरचं पांडुरंग. कारण बघा तुम्ही पूर्वी हा. जे पैसे टाकायची पेटी असायची हो, ना हो, त्या हो. पेटीमध्ये तिथल्या जे काही कर्मचारी होते हा, हा. पंढरपूरचे त्यांना काही चिठ्ठ्या मिळायच्या. बर. फार इंटरेस्टिंग आहे हे. हा, हा, आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेलं असायचं, हा, पांडुरंगा पांडुरंगा हा, माझी सासू खूप द्वाडे रे, हा. मला सासूरवास करते, सारा सासूरवास घेऊन तुझ्या चरणापाशी आलेले आहे, तुझ्या चरणावरती तो टाकणार आणि सुखरूप होऊन पुन्हा सासरी जाणार. पांडुरंगा पांडुरंगा माझा सासरा फार खाष्ट आहे रे, मला उपाशी ठेवतो, एकादशीचा उपास घेऊन तुझ्याकडे आलेली आहे, द्वादशी सोडायला सासरी जाणार. म्हणजे आपल्या मनातलं जे जे काही होतं तक्रारी आहे, गाऱ्हाणी हो आहे. गाऱ्हाणी व्यक्त करायचं साधन म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग आहे. आणि याचं कारण असं आहे तो सहज उपलब्ध आहे. बरोबर. त्याच्या पायावरती डोकं ठेवता येतं, हा, त्याच्या पायावरती नतमस्तक होता येतं. आणि माझी जी काही दुःख आहेत ना बाबा ती तुला अर्पण केली. हा. आणि हेच कुठंतरी भाव जे सूत्र आहे ना ते सूत्र संतांनी पकडलं. आणि ज्ञानसाक्षर करताना लक्षात घ्या तुम्ही हा, हा, की म्हणजे असं एक वाक्य आहे, फार छान वाक्य आहे, हा, की ज्ञानाला हा. कर्माचे हातपाय हवे, ज्ञानाला कर्माचे हातपाय हवे, कर्माला ज्ञानाचे डोळे हवे, आणि ज्ञानाचा आणि कर्माचा अहंकार जाण्यासाठी भक्तीचा ओलावा हवा. हा ओलावा द्यायचं काम पंढरपूरचा पांडुरंग करतो आहे. आणि हा ओलावा भावरूपी ओलावा आहे, म्हणून तो सगळ्या संतांनी त्याला स्वीकारलेला आहे. वा. आता आपण वारीचा उल्लेख केला हो. म्हणून विचारतो की यंदाच्या वर्षी आळंदीच्या पालखी सोहळ्याचे तुम्ही प्रमुख आहात. हो. तर त्या निमित्ताने विचारतो की या पंढरपूरच्या वारीला माझी आजी एक 60-65 वर्षाची असताना 70च्या वयातही जायची. हो. आणि आम्ही तिला म्हणायचो की तू एवढी चालत जातेस, कधी पाऊस पडतो, थंडी असते, ऊन आहे, कशी जातेस तू? हो. तर ती म्हणायची मी कुठे जाते, माऊलीच मला घेऊन जाते. तर तुम्हाला अशा वारीचा तुमचा अनुभव काय, किंवा जेव्हा पहिल्यांदा ही वारी केली त्यावेळेला काय अनुभव होता? खरं सांगू का, वारी हे माझा अतिशय प्रिय आणि जवळचं असं ते सगळा तो प्रकार आहे. हा, कारण आनंद तेथीचा मुकयाशी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे, पांगुळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, नाचत नाचत जाई रे पंढरी, विठ्ठल रखुमाई पाहू रे, असं म्हणतात. वा. आनंदाची अतिशय उच्च अशी अनुभूती जर का घ्यायची असेल ना तर ती वारीमध्ये आपल्याला मिळते. बरोबर. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की तुमची आजी म्हणायची की मी कुठे जाते, माऊलीच घेऊन माऊलीच जाते. घेऊन जाते. वारीचं एक सूत्र आहे, लक्षात घ्या, हा, की माऊलींनी जी भक्ती आम्हाला दिली हा, त्याची व्याख्या देताना माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत हा, ते ते मानिजे भगवंत, हा. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. बरं. भक्ती म्हणजे नेमकं काय, जो जो मनुष्य मला भेटेल ना हा, त्याच्या प्रति नतमस्तक होणं, त्याच्याविषयी आदरभाव निर्माण करणं किंवा त्यालाच देवाच्या स्वरूपात पाहणं, यालाच मी भक्ती म्हणतो, बरं. माऊली म्हणते. वा. पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्यावर तुम्हाला एक अनुभव येतो असा हा, की जो महाराज असतो हा, त्याला माऊली म्हटलं जातं, बरोबर. जो आचार्य असतो ना हा, त्यालाही माऊली म्हटलं जातं, हा. जो ट्रकचा ड्रायव्हर असतो ना त्यालाही माऊली म्हटलं जातं, हा. जो क्लीनर असतो त्यालाही माऊली म्हटलं जातं, जो हमाल असतो ना त्यालाही माऊली म्हटलं जातं. माऊलीमय वातावरण सगळं. म्हणजे प्रत्येक जण सगळे एका पातळीवरती आणले जातात. आणि प्रत्येकाला नुसतंच पातळीवर आणलं जात नाही, हा, तर त्यांना माऊलीचं स्वरूप बहाल होतं. म्हणजे असे तर अनेक वाटा आहेत, हा, पण ही जी वाट आहे ना ती मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे, अलौकिका नोहावे लोकाप्रती, अशी वाटे मार्गाधाराने वर्तन करीत विश्वाला मोहरे लावत जाणारी वाटे पंढरपूरची. बरं. पाठी महर्षी येणे आले, साधकाचे सिद्ध झाले, आत्मविद थोरावले येण्याची पंथे. अनेक महर्षी या वाटेवरनं गेलेत, साधक इथं स्थिरावलेले आहेत. हा. ही वाट अशी मोठी वाट आहे आणि म्हणूनच ह्या वाटेवरती तुम्ही प्रत्येक पाऊल हा, हे उन्नतीच्या दिशेने जाणार आहे, वा. प्रत्येक पाऊल. हा. म्हणून जो जो माणूस उन्नतीच्या दिशेने जातो ना तो माऊली स्वरूप असतो. वा. जो जो माणूस सदाचाराच्या दिशेने जातो ना तो माऊली स्वरूप असतो. जो जो माणूस सद्विचारांच्या दिशेने जातो ना तो माऊली स्वरूप असतो. त्यामुळे मग इथे मग क्लीनर असो, हमाल असो, शिपाई असो, पोलीस असो, कोणी असो किंवा कीर्तनकार असो, सगळेजण माऊली आहेत. तुम्ही विचार करा,
संपूर्ण जगाचा विचार जर का केला, हा. भारताचा विचार हा, केला, हा. महाराष्ट्राचा विचार केला, कसलाही करा, बरोबर. पण ज्या माणसाला एकच नाव आहे अनेक माणसांना मिळून, हा. असा प्लॅटफॉर्म मला नाही वाटत कुठेही नाही. कुठेही आहे. बरोबर. एकच नाव, फक्त माऊली. वा. आणि एवढं आहे, सगळेजण फक्त त्या माऊलीसाठी येत असतात. बरोबर. माऊलींनी बोलवलं म्हणून आलो असं नाही सांगत, देखण्यांनी बोलवलं म्हणून आलो किंवा गाडगळ्यांनी बोलवलं म्हणून आलो, नाही. माऊलींनी बोलवलं म्हणून आलो. माऊलीनी तिथपर्यंत जाईल, बरोबर. माऊलीने थांबवेल तेव्हा मी थांबेल. बरोबर. सगळं माऊलीवरती. वर्षानुवर्ष ही वारी चालत आलेली आहे आणि कुठलीही म्हणजे आता हल्ली सगळीकडे इव्हेंट हो. कंपन्या आहेत, इव्हेंट सगळं ऑर्गनाईज करतात आणि सगळं अप टू डेट असतं. इथे कुठलीही अशी मॅनेजमेंटची कमिटी नाही, काही नाही, सगळे स्वयंशिस्तीने आणि आपल्या मनापासून या वारीमध्ये पिढ्यानपिढ्या सहभागी होणारी लोक इथे आहेत. हो. तर एक मॅनेजमेंटचे विद्यार्थी म्हणून तुम्ही याच्याकडे काय दृष्टीने बघता? खरं सांगू का, मॅनेजमेंटची सर्वात मोठी केस स्टडी जर का लिहायची झाली तर ती वारीवर लिहावी लागेल. बरं. कारण हा जो वारीचा प्रवास असतो ना, हा आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जर का आपण कन्सिडर केला तर 15 दिवसामध्ये 4 ते 5 लाख लोक एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात, तिसऱ्या चौथ्या गावात, असे एक 13 ते 14 गावांच्या मधनं ही वारी जाते. 3 जिल्ह्यांमधनं जाते. आणि दररोज आज ज्या गावामध्ये 4 लाख आहेत, उद्या त्या गावामध्ये कोणी नसतं, पुढच्या गावात 4 लाख लोक शिफ्ट झालेले असतात. म्हणजे किती संसार या गावातून दुसऱ्या गावामध्ये शिफ्ट होऊन, म्हणजे दररोजचं त्यांचं सगळं खाली काढायचं ट्रकमधनं, ते स्वयंपाक वगैरे करायचं, राहायचे तंबू वगैरे टाकायचे, सगळं करायचं आणि पुन्हा पहाटे 3 वाजता सगळं आवरायचं आणि पुढच्या गावाला जायचं. परत पुढच्या गावाला सगळं उतरवायचं, पुन्हा ते सगळं गाव वसवायचं, झोप वगैरे झाली की पुन्हा पहाटे सगळं उरकायचं, पुढच्या गावाला जायचं. म्हणजे हे एवढं जे मॅनेजमेंट आहे ना, हे मॅनेजमेंट असं शिकून होत नसतं. हे कुठेतरी आतच ती स्वयंशिस्त लागते की आपल्याला हे करायचंय म्हटल्यावरती हे ह्या चौकटीतच करायचंय. म्हणजे वारकरी चालताना सुद्धा जे अभंग म्हणतो ना, ते अभंग कसे म्हणायचे याला सुद्धा क्रम आहे. बरं. कसं उभं राहायचं याला सुद्धा क्रम आहे. चालताना कुठले अभंग म्हणायचे, मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यानंतर काय म्हणायचं, अभंग झाल्यानंतर, म्हणजे असे काही वारकरी आहेत. पण हे कोणालाही काही न शिकवता एकमेकांकडनं एकमेकांना समजत गेलेलं आहे. हे पिढ्या येतं ना, ते पिढ्यांमधनं येतं. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी माऊली म्हणतात. म्हणजे माऊलींच्या आधी त्यांचे वडील विठ्ठलपंत हे सुद्धा वारी करायचे संदर्भ आहेत. म्हणजे आता मी सांगितलं ना, माझ्या घरात 5 पिढ्यांची वारी आहे. बरोबर. त्यामुळे मी जाऊन हे सगळं माझ्या अंतरंगामध्ये आधीच आलेलं आहे. म्हणजे जो निष्ठावंत वारकरी असतो, आता मी मागे पण तुम्हाला सांगत होतो की काही फडकरी परंपरा आहेत पंढरपूरला आहेत. तर ते इतकं इंटरेस्टिंग आहे की आपल्याला माहिती आहे की आळंदी ते पंढरपूर एवढीच वारी माहिती आहे. बरोबर. ती साधारण 16-1 दिवसाची वारी आहे. बरोबर. पण ती जी फडकरी परंपरेतले लोक आहेत, ते लोक पंढरपूरला राहतात. बरोबर. माऊली आळंदीवरनं निघते, त्यामुळे पंढरपूरवरनं ते आळंदीला येतात. माऊलींना घेऊन आळंदीतून ते निघतात, पंढरपूरला पोचतात. परत माऊलींना सोडवण्यासाठी पंढरपूरवरनं आळंदीला येतात. परत आळंदीला आल्यानंतर संपलं की आता परत त्यांच्या जागी जायचं म्हणून आळंदीतून परत चालत पंढरपूरला येतात. म्हणजे 15 ते 16 दिवसांची वारी ही 50-52 दिवसांची होते त्यांची. आणि अशा पिढ्यानपिढ्या ते करतात. अशी अनेक घरं आहेत. बरोबर. नियमाचे वारकरी आहेत. ते नियमाचे वारकरी ते आणखीन इंटरेस्टिंग आहे. बर. ते जे आहेत ना लोक, ते काय करतात, असे 52 ते 53 लोक आम्ही मागच्या वर्षी वारी सोहळ्यात आयडेंटिफाय केले माऊलींच्या. त्यांचं रुटीन असं असतं की आळंदीवरनं निघायचं, पंढरपूरला पोचायचं, पंढरपूरला 3-4 दिवस राहायचं, परत निघायचं, आळंदीला यायचं, आळंदीला 3-4 दिवस राहायचं, परत निघायचं, पंढरपूरला जायचं, पंढरपूरला 3-4 दिवस राहायचं, परत आळंदीला यायचं, असं सातत्याने करत राहायचं. बर. म्हणजे त्याला खंड नाही. आणि एक मनुष्य तर मला भेटला वारकरी, तो 52 वर्ष हे करतोय. आणि मी त्याला विचारलं की घरी कधी गेला होता, तो म्हणला 27 वर्ष झाली घरी गेलेलोच नाही. म्हणजे घरावरनं जातो पण घरी गेलेलो नाही. हा नियमाचा वारकरी.
असे वारकऱ्यांचे तुम्ही उदाहरणं देताय म्हणून विचारतो की हल्ली या वारीमध्ये खूप पांढरपेशा वर्ग पण दिसतो, खूप फॉरेनर्स दिसतात किंवा खूप तरुणही आकर्षित झालेले दिसतात. तर हे आकर्षित होण्यामागचं नेमकं कारण तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कसं आहे माहिती का, वारीला येणारा प्रत्येक माणूस म्हणजे हा जो वारी करतो तो वारकरी, बरोबर. हे एक स्थूल मापाने आपण जर का बघितलं तर लक्षात येतं. आता ह्याच्या पलीकडे जो नित्य नेमाचा वारकरी असतो ना, तो इतका कट्टर आहे ह्या बाबतीत की माऊली तळावरती त्यांच्या जागेवर पोचल्याशिवाय तो अन्न ग्रहण करत नाही, तो पाणी पण ग्रहण करत नाही, तो खाली बसत नाही. जेव्हा त्याला कळतं की माऊली खाली ठेवलीये, म्हणजे त्या पालखीतून खाली ठेवलीये, तेव्हा तो खाली बसतो. ही एक कॅटेगरी आहे. हे नेमाने करत आलेले, परंपरेने करत आलेले. आता काही लोक जे आहेत ना, ते जिज्ञासू वृत्तीने करणार आहेत की एवढा मोठा वारी सोहळा आहे तरी कसा हे पाहण्यासाठी येतात. बऱ्याच जणांना ती एक इन्क्विजिटिव्हनेस असतो की नेमकं हे चालतं कसं. एवढं जसं तुम्ही म्हणालात की एक मॅनेजमेंटचं सायकल आहे की कसं करतात, रात्रीतून सगळं बाहेर काढायचं, परत पहाटे सगळं आतमध्ये टाकायचं ट्रकमध्ये, परत तो संसार या गावातून त्या गावात न्यायचा. 4-5 लाख लोक कसलाही तिथं फौज फाटा नसताना सुद्धा शिस्तीने चालतात. हे सगळं होतं कसं. हे सगळं जे आहे ना, हे थोडंसं पेपरमधनं वाचून, आता नवीन सोशल मीडिया आलाय, सोशल मीडियामध्ये त्याचे बरेच रील्स निघतात, सोशल मीडियामध्ये त्याचे फोटोज येतात खूप चांगले चांगले. ते सगळं पाहून एक इन्क्विजिटिव्हनेस म्हणून ते या ठिकाणी सहभागी होतात. आता माझ्या दिंडीमध्ये संत विचार प्रबोधिनी म्हणून माझी दिंडी आहे. ह्या दिंडीमध्ये दरवर्षी कमीत कमी 2 ते 3 देशांमधनच वारकरी सहभागी झालेले असतात. म्हणजे सुषमा वेबर नावाच्या एक होत्या, त्या साऊथ इंडियन, पण त्या स्वित्झर्लंडमध्ये खूप पूर्वी गेल्या आणि मग तिकडेच त्यांचं लग्न झालं आणि मग ते तिथंच सेटल झाल्या. तर वारीवरती रिसर्च करण्यासाठी त्या वारीत सहभागी झाल्या. म्हणजे आता त्यांचं तसं म्हणलं तर काही परंपरेशी संबंध नाही, पण एक जिज्ञासा म्हणून आली. आता एक ऑस्ट्रेलियाचे आमचे अंतुरकर म्हणून आहेत. पहिली वर्ष त्यांनी त्यांच्या सासूबाईंनी सांगितलं की अशी वारी असते. 40 वर्ष झाले ते ऑस्ट्रेलियामध्ये, सिडनीमध्ये. तर तिथे जे सिडनी ट्रेन्स आहे त्याचे ते काहीतरी चीफ कोऑर्डिनेटर वगैरे आहेत ते. तर पहिली वर्ष त्यांनी जी वारी केली ते एक काय असते वारी बाबा, एक चला एक बघू आपण, एक त्याचा आनंद घेऊ, अनुभव म्हणून गेले. ते वारी केल्यानंतर ते एवढे प्रभावित झाले की त्याच्यानंतर मागच्या वर्षी त्यांना यायला जमलं नाही काही कारणास्तव. तर त्यांनी असा नेम केला की वारी आळंदीतून पंढरपूरला जाऊस तर आणि पंढरपूरवरनं परत आळंदीला येऊस तर अखंड ते ज्ञानेश्वरीचं पारायण करणार असं सांगितलं आणि त्यांनी ते केलं. त्याच्यानंतर दर गुरुवारी सिडनीमध्ये 40 लोकांना घेऊन ते हरिपाठ करतात. आणि मागची वारी ज्या दिवशी संपली त्या दिवशी त्यांनी मला फोन केला की पुढची वारी मी पूर्ण करणार आहे आणि परत वारी सुद्धा करणार आहे, त्यामुळे आजच 1 वर्ष आधी मी 1 महिन्याची सुट्टी टाकली आहे आणि 4 ते 5 लोकांना घेऊन ते येणार आहेत या वर्षी. म्हणजे आता तुम्ही मला सांगा, यांना कोणी निमंत्रण दिलं होतं का? यांना कोणी हाताशी धरून किंवा तुमचं इन्क्रिमेंट याच्यावरती अवलंबून आहे? उलट त्यांना सुट्टी टाकावी लागते. ठीक आहे, आपल्याकडे सुट्टी टाकली तर निदान आपले जे एम्प्लॉयर्स आहेत त्यांना कळेल तरी की वारी नावाची काहीतरी असते, त्यांना माहिती आहे. तिकडे तर काहीच माहित नाही, तरी सुद्धा लेजरचा टाइम ते वारीसाठी देत आहे. हे कुठेतरी त्याच्याविषयीची जी आत्मीयता आहे ती अजून शाबूत आहे. 40 वर्ष जरी भारताच्या कनेक्टमध्ये नसले, मी मगाशी म्हणलं ना की ह्या DNA मध्ये आहे आपल्या, ते आपोआप बाहेर येतं. ही जी सगळ्यांच्यामध्ये उत्सुकता आहे किंवा परदेशी लोक असतील त्यांना हे आपले संत विचार पटवून देण्यासाठी तुम्ही इंग्रजीतनं सुद्धा कीर्तन केलेलं आहे असं मी ऐकलं. तर हे ज्ञानोबा रायांचे, तुकोबा रायांचे जे विचार आहेत ते नेमकेपणाने इंग्लिशमध्ये मांडताना कसा विचार केला? म्हणजे खरं भाव म्हणजे मराठीतला भाव इंग्रजीमध्ये येतो का? ते गंमत अशी आहे की एक माणूस मला भेटला होता. तो म्हणला की महाराज मी एक प्रोजेक्ट हातात घेतलाय. म्हणलं काय प्रोजेक्ट आहे? तो म्हणला मी ज्ञानेश्वरी आहे ना संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करतोय. मी हसलो. म्हणजे ज्याच्यासाठी हा प्रपंच केला की तेणे आबाला सुबोधे, सर्वसामान्य लोकांना मराठी कळावी किंवा ज्ञान मिळावं मराठीतून प्राकृतात म्हणून ज्ञानेश्वरी लिहिणं आता उलट करतोय. वलचणीचे पाणी आड्याला लागले नाथ महाराज म्हणतात. अनेक अशी लोक आहेत की मी ते म्हणतात तुम्ही आपळण चौकात राहता, तिथे खूप पुस्तकाची दुकान आहेत, तर माझ्यासाठी मराठीत कुठे ज्ञानेश्वरी मिळते का ते पहा. म्हणजे हे सगळं जेव्हा मी पाहत होतो तेव्हा लक्षात आलं की आपल्याला जरी मराठी भाषा आपली असली, सोपी असली, म्हणजे आपल्या रक्तात ती भाषा आहे, तरी सुद्धा अशा अनेक लोक आहेत, असा मोठा क्राऊड आहे ज्याला बिझनेस लँग्वेजमध्ये
हे जे संतांचं तत्वज्ञान आहे सांगणं गरजेचं आहे. म्हणजे गरजेचं कुठली आहे. लँग्वेज तर ती इंग्रजी लँग्वेज भाषा आहे. बरोबर. तर इंग्रजीमध्ये ते सांगितलं तर त्यांना कदाचित कसं असतं की त्याला ग्लॅमर मिळालं ना हा की आपोआप लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. हा आता हे मी जे सांगितलं की हे वाघ्या मुरळी भराडी गोंधळी भालदार चौकदार हे हो, सगळे जे हो. लोककलांचे प्रवाह का आणले हा. त्याला थोडंसं त्या विचारांना एक ग्लॅमर द्यायचा ग्लॅमर. प्रकार होता हा. तर मग विचार केला की ही जी पिढी आहे जी आता IT मध्ये कॉर्पोरेटमध्ये ह्यांना जर का इंग्रजीमधनं संतांचे विचार सांगितले तर त्यांना कदाचित वाटेल की अरे इंग्रजीमधनं सांगितलं काहीतरी भारी आहे हे, जेणेकरून त्यांना ते कळेल. पण मी जेव्हा इंग्रजीत पहिलं कीर्तन केलं तेव्हा हा. प्रत्यक्षामध्ये मराठी क्राऊडच माझ्यासमोर नव्हता. हा पण कीर्तन तर करायचं होतं. बरोबर सगळा म्हणजे फॉरेनर्स होते. बरोबर. मग त्यांच्यापुढे कीर्तन कसं करायचं तर मग आम्ही इंग्रजीमधनं केलं ते हा. कीर्तन. पण इंग्रजीत कीर्तन करत असताना जे अभंग आहेत हा. ते तसेच मराठीत घेतले जातात. बर अभंग मराठीतच घेतले जातात. त्याचं पण त्याचा निरूपण अर्थ तुम्ही हा ह्याच्यामध्ये- निरूपण जे आहे ना हा. ते आपण म्हणजे मी ते इंग्रजीमध्ये करतो. बरं. हे मी परदेशात सुद्धा केला हा प्रयोग. हा, हा. मग लंडनमध्ये केला, अमेरिकेत केला, बरोबर प्रागमध्ये केला. बर ज्या ठिकाणी तर इंग्लिश म्हणजे एक तर खूप असा छान प्रसंग आहे, ज्या ठिकाणी इंग्लिश माहिती पण नाही असे पण काही देश आहेत. हा हा आणि त्या ठिकाणी ह्याच वेशात मी गेलो होतो हा एका कार्यक्रमासाठी. हा. काही लोक तिथे बोलवलं होतं हा. आणि तिथे एक लॉयर होता. हम्म. तर त्याला त्याच्या हॉटेलचं उद्घाटन करायचं होतं. हा हा तर तो म्हणला की तुम्ही एवढे आले आहात, हा. तुम्ही ह्याविषयी सगळं बोलता, छान हे आहे, हा. आपली चांगली ओळख झाली, तर माझं हॉटेलचं उद्घाटन करायचं तर उद्या तुम्ही याल का? हा मी गेलो त्या ठिकाणी हा. आणि त्याचा माझा चांगला सहवास झाला होता 4-5 दिवसांचा. हो. त्यामुळे मी कुठल्या पंथातला आहे, त्याचे काय आचार आहेत, त्याचे काय विचार आहेत, सगळं त्याला कळालं होतं. बरोबर म्हणून मी जेव्हा गेलो थोडा मी साशंक होतो, कारण परदेशातले हॉटेल्स म्हणजे आमची काही आचारसंहिता असते. शुद्ध आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्राभाऊ भाषण, म्हणजे विशेष करून लिकर नाही, हा नॉनव्हेज नाही, किंवा ह्या सगळ्या ज्या काही आचारसंहिता आम्हाला आखून दिल्या आहेत एक वारकरी म्हणून. बरोबर आणि मी जेव्हा त्या हॉटेलमध्ये गेलो तेव्हा त्यांनी पहिलं वाक्य सांगितलं की आमच्याकडे कुठलंही ओपनिंग असलं की ती अशी जंगी पार्टी असते, हा पण आज तुम्ही येणार हा म्हणून आजचा दिवस संपूर्ण हॉटेल लिकर बँड आहे. वा आज आम्ही नॉनव्हेज शिजवलेलं नाही हा आणि तुम्ही येणार म्हणून यूट्यूबवरती पोह्याची मी रेसिपी शिकून घेतली हा आणि आम्ही ती रेसिपी केली आणि तुम्हाला आज आम्ही पोहे ऑफर करणार आहे. वा म्हणजे त्यांनाही ते कळलं, इतकं त्याचं सामर्थ्य. आता बोलताना तुम्ही आचारसंहितेचा उल्लेख केलात म्हणून विचारतो की आता तुम्ही तरुण आहात, कॉर्पोरेट जगतामध्ये काम करताय, तर अशा वेळेला सध्या एक जे सोशलायझिंग करायला लागतं, एक कामाच्या निमित्ताने असेल किंवा कंपनीच्या कामाच्या निमित्ताने असेल, तर त्यावेळेला एक कीर्तनकार म्हणून आपली प्रतिमा असते. हो, तर काही बंधनं येतात? 100% बंधनं येतात. आणि कसं आहे माहिती आहे का की आचारसंहिता फक्त राजकीय लोकांना असते असं नाही. हा. तर त्या क्षेत्रांच्या काही काही आचारसंहिता आहेत हा. आणि त्या पाळल्याच गेल्या पाहिजेत. आता मी जरी परदेशात काही शिक्षण घेऊन आलो असलो हा तरी काही गोष्टी परदेशातल्या मी आत्मसात नाही केल्या. बर ही माऊलीचीच कृपा असं मी म्हणतो. हा. म्हणजे आता सोशलायझिंगमध्ये अनेक गोष्टी असतात. म्हणजे उदाहरणार्थ मला कुठल्याही हॉटेलमध्ये जाता येत नाही आणि विशेष करून जेव्हा आता ज्ञानेश्वर माऊलींच्या संपूर्ण पालखी सोहळ्याचा मी प्रमुख आहे, बरोबर तर माझी गाडी कुठेही उभं करायची झाली हा तर ती कुठे आहे, हा आपण कुठे थांबलो आहोत, या अनेक गोष्टींचं व्यवधान तुम्हाला लागतं. दुर्दैवाने हल्लीच्या नवीन पिढीला ते व्यवधान नसल्यामुळे बरोबर म्हणजे माणूस जिकडे जायला नाही पाहिजे तिकडे जातो, जे खायला नाही पाहिजे ते खातो. बरोबर कारण आपल्या ऋषीमुनींनी साधू संतांनी जे सांगितले ते आपण विसरलेलो आहे बरोबर. पूर्णपणे. Correct. तर या पदाच्या निमित्ताने का होईना, हा ह्या कलेच्या निमित्ताने का होईना, ते व्यवधानं अजून शिल्लक आहेत. ही हा. खऱ्या अर्थाने संतांची कृपा आहे असं मी समजतो. त्यामुळे 100% त्याला बंधनं असतात. मी बंधन नाही समजत, इट इज माय वे ऑफ लाईफ. बरोबर शेवटी माझं आयुष्य तसंच मी लहानपणापासून वागत आलेलो आहे, तेच मी करतोय. बरोबर. ही आचारसंहिता जशी आपण म्हणलं की वागण्या बोलण्यात हा. आपल्याला एक पाळायला लागते, हा. तशी कीर्तनाचं सादरीकरण करताना सुद्धा, हो त्याचं प्रेझेंटेशन करताना सुद्धा एक आचारसंहिता कीर्तनकारांनी पाळावी का? हो, प्रश्नच नाही. कारण आजकाल काय होतं माहितीये का हा. की तुम्ही जर बघितलं तर काही जण मास अपिलिंग करण्याकरता म्हणून जे कीर्तनाच्या माध्यमातून काहीतरी सादर करतात, तर त्याच्यामध्ये तो एक एकदम स्टँडअप कॉमेडी असल्यासारखं ते वाटायला लागतं. तर त्यावर तुमचं काय मत आहे? हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि ह्याला टचबेस करणं हा
हे आता आपली नैतिकता आहे असं मी समजतो. हा. कारण कीर्तन ही एक संस्था आहे हा. आणि ही संस्था नारद मुनींपासनं नामदेवांपर्यंत, नामदेवरायांपासून तुकोबारायांपर्यंत आणि तुकाराम महाराजांपासून आमच्यासारख्या सर्वसामान्य कीर्तनकारांपर्यंत आलेली आहे. ही संस्था इतक्या मोठ्या लोकांनी ती जतन करून ठेवलेली आहे. आणि आपण म्हणतो की कीर्तनकार जेव्हा उभा राहतो ती नारदाची गादी असते. बरोबर. म्हणजे सर्वात पहिला सुसंवादक कुठला असेल जगामध्ये तर तो नारद आहे. म्हणजे देवर्षी नारद आहेत. बरोबर. त्यामुळे त्या गादीचा मान ठेवला गेला पाहिजे. बरोबर. म्हणजे काही केलं, काही सांगितलं. मग मध्ये तर एक कीर्तनकार मला भेटले, फार इंटरेस्टिंग त्यांनी सांगितलं. ते म्हणले, महाराज चांगले व्हॉट्सअप जर का आले ना तरी मला पाठवत जा. म्हणलं का हो? नाही, लोकांना सांगायला बरं पडतं कीर्तनामध्ये. म्हणजे आपलं कीर्तन अभ्यासू माणसांपासनं ते व्हॉट्सअपचा वापर करून कीर्तन करणाऱ्यांपर्यंत आलंय, हे दुर्दैव आहे. आपल्याला जे काही व्हॉट्सअपची फीड येतात ते कीर्तनाची फीड नसू शकतात. बरोबर. त्याच्यातला काही भाग असेल चांगला. मी असं म्हणत नाही की व्हॉट्सअपचे जे काही फीड येतात ते सगळेच वाईट असतात. त्याचा परामर्श घ्यायचा नाही घ्यायचा वेगळा विषय. बरोबर. पण पूर्वी ग्रंथ वाचायचे, ग्रंथांमधनं संदर्भ घेतले जायचे. ते संदर्भ बाकीच्या संदर्भ ग्रंथांशी आपण सगळे जुळवून घ्यायचो, मॅच करून घ्यायचो आणि मग सांगायचो. हा अभ्यासच राहिला नाहीये. व्हॉट्सअपवरती काहीतरी पाहिलं, तेच व्यक्त झालं, लोकांना आवडतंय. आणि मग मागे बसलेला एखादा श्रोता म्हणतो, कालच व्हॉट्सअपवरती वाचलं, काय राहिलं. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजे आता तर. आणि आता अशी गंमत आहे, थोडंसं पुढे जाऊन सांगतो, विषयांतर नाहीये पण फार महत्वाचं आहे. आता एक नवीन फॅशन आली आहे, म्हणजे पद्धत आहे. आता काही लोक जे रामायण सांगायचे ते रामायणाचार्य होऊन गेले, फार मोठे मोठे लोक होऊन गेले की ज्यांनी जाऊन 13-13 वर्ष रामायणाचा अभ्यास केला आणि मग ते रामायण सांगतात. किंवा भागवताचा जाऊन खरंच उत्तर हिंदुस्थानामध्ये जाऊन त्यांनी अभ्यास केला, गुरुच्या घरी राहून अभ्यास केला, ते भागवताचार्य झाले. पण भागवताचार्य, रामायणाचार्य इथपर्यंत ठीक होतं. आता एक नवीन ट्रेंड आलाय. तो ट्रेंड इतकं गमतीशीर आहे, अनेक कीर्तनकार त्यांच्या नावापुढे लिहितात विनोदाचार्य. म्हणजे मला कुठेतरी आचार्य यात्र्यांच्या जमान्यात गेल्यासारखं वाटतं. म्हणजे आचार्य यात्रा नसं कीर्तनकार व्हायचं होतं, ते जर का कीर्तनकार झाले असते तर विनोदाचार्य लिहिणं वेगळं होतं. कारण त्यांचा विनोद सुद्धा तो सकस असायचा. कारण हल्ली विनोदाची जी पातळी आहे ना ती खूप घसरत चाललेली आहे. आणि काय झालंय की येन केन प्रकारेनं TRP मिळवणं, बरोबर, हेच साध्य आहे. म्हणजे असं आहे की भगवंताची, मी मगाशी सांगितलं की जेणेकरून अंतरी मूर्ती टसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. की कीर्तन मर्यादा सांगितली आहे. तुम्ही म्हणलं ना आचारसंहिता, ही काय शेवटी मर्यादा आहे. काय करायचं काय करायचं नाही याला मर्यादा म्हणतात ना. बरोबर. ती मर्यादा जर का, ती लक्ष्मण रेषा जर का तुम्ही पार केली तर त्याच्या पुढे काय रामायण होतं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे आज समाज सुस्थितीत ठेवण्यासाठी कीर्तन आहे. बरोबर. कीर्तन जे करतात त्यांनी तो सुस्थितीत ठेवला पाहिजे. त्यासाठी स्वतः पहिल्या सुस्थितीत असलं पाहिजे. आणि याच्यासाठी साधना महत्वाची आहे, अभ्यास महत्वाचा आहे. अभ्यासाशिवाय, साधनेशिवाय विचार, चिंतन, मनन, तत्वबोध ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शब्द जरी अवघड असले ना, बोजड असले तरी सुद्धा ते आत्मसात केलेच पाहिजे. तेव्हा कुठेतरी तुम्ही प्रगट होताना त्या सुस्थितीत प्रगट होता. बरोबर. त्याच्याबद्दल मला एक आठवलं म्हणून विचारतो की आता कीर्तनकार किंवा तुम्ही भारुडकार जे असता ते समोरच्याला आपल्या कीर्तनामध्ये गुंगून ठेवता. आणि त्यांचीच उदाहरणं त्यांना देत तुम्ही एखादी आख्यायिका असेल हे सांगत जाता. आता तुम्ही आज आळंदीच्या पालखी सोहळा प्रमुख आहात, तुमच्या अनेक वरिष्ठ लोकांच्या ओळखी असतात. अशा वेळेला तुमच्या कीर्तनाला कधी एखादा राजकारणी समोर उपस्थित असेल आणि तुम्हीच तुमच्या कीर्तनातनं समजा त्यांना काहीतरी टिप्पणी केली तर त्यांची कशी दाद असते किंवा त्यांचा तुम्हाला प्रतिक्रिया कशी असते? काय असतं की मी नेहमी म्हणतो की एकदा का धोतर घातलं की तुम्हाला मुक्त संचार असतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर ह्या धोतराचा एवढा फायदा आहे कारण हे इथं नतमस्तक होतो आपण. कारण हे जे धोतर आहे, मी आत्ता घातलेली टोपी आहे किंवा हे उपरणं घेतलेलं आहे, हा जो सगळा पोशाख आहे ना याला वारकरी पोशाख म्हणतात. बरोबर. आणि एकदा का हा पोशाख घातला आणि गळ्यामधली माळ दिसली की सहसा कोणी कोणाला नडत नाही. म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर तिथं आदरच मिळतो.
बरोबर. मग भले का तुम्ही पहा हा. की वारीमध्ये असेल किंवा कीर्तनाला एखादा 7-8 वर्षाचा मुलगा जरी उभा राहिला हा पोशाख करून आणि फेटा बांधून, तर संपूर्ण समाज, मग तो 90 वर्षाचा म्हातारा असला तरी कीर्तन झाल्यावरती त्याला नमस्कार केला जातो. या नमस्कारावरनं मला एक आठवलं की हा. तुमच्या एका जुन्या वडिलांच्या व्हिडिओमध्ये मी बघितलंय हा. की बरोबर भारुडामध्ये असणारे जे सहकलाकार होते त्यांच्या बरोबर फुगडी घातल्यानंतर ते इमिजिएटली एकमेकांना नमस्कार करत होते. हो. तर नेमकं ते काय होतं? काय माहिती का, नतमस्तक होणं हा. हे फार गरजेचं असतं. बरोबर. नतमस्तक झालं बरोबर. पाहिजे. म्हणजे का फळलिया तरुची शाखा भूमीशी सहजे उतरेले का, तैसे भूतमात्रा अशेखा खालावती, जे माऊली म्हणतात. हा. एखादं झाड हा. जे फळा फुलांनी बहरलेलं असतं ना, हा. ते झाड वाकतं, हा. इतकं वाकतं की जमिनीला टेकतं आणि त्यातून नवीन झाड निर्माण होतं. वा. तसं हा जो वारकरी संप्रदाय आहे ना, हा. तो इतका समृद्ध आहे. हा. आणि ही समृद्धता जेव्हा तुमच्या अंतरंगामध्ये स्थित होते ना, हा. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने नम्र होता. वा. आणि नम्र झाला आहात हम्म. हे दर्शवणारी ही कृती आहे. बरोबर. म्हणून फुगडी जरी खेळली हा. तरी बाबा तू मला धरून ठेवलं, इकडे मी तुम्हाला धरून ठेवलं, परत एकमेकांचा तो जो खेळ आहे ना, तो खेळ करण्यासाठी एकमेक आपण जो दोघं होतो ना, ते एकमेकांना कॉम्पिटेबल होतो. बरोबर. आणि ती कॉम्पिटेबिलिटी तुम्ही दिली म्हणून मी नतमस्तक झालो. वा. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू का, हा. की वारकरी संप्रदायामध्ये ज्या ज्या काही गोष्टी होतात हा. त्या सगळ्या माऊलींच्या प्रती केलेल्या असतात. बरोबर. त्यामुळे कीर्तनकार असला तरी त्याला माऊली स्वरूप पाहिलं जातं, हा. म्हणून त्याला नतमस्तक होतो आपण. बरोबर. किंवा फुगडी खेळताना सुद्धा समोरचा जो आहे ना, तो माऊलीच आपल्याशी फुगडी खेळते, बरोबर. अशी एक भावना असते. त्या माऊलीला आपण नमस्कार करतो. तुम्ही आता हे वारीचे 16 प्रमुख आहात, ह्याचं मोठी ही मॅनेजमेंट जरी असेल तरी हो. त्याचं एक वेगळं टेन्शन असतं किंवा हो. एक प्रेशर असतं हो. किंवा आताच्या भाषेत आपण म्हटलं तर एक तो स्ट्रेस असतो. हो. तर हा स्ट्रेस असताना माऊलींची कुठली ओवी तुम्हाला आठवते? माऊलींची म्हणण्यापेक्षा एक संत वचन आहे, हा. तेथ सेवा हा दारवंटा. हा. म्हणजे कुठल्याही मंदिरात जायचं असेल, हा. घरात जायचं असेल, तर पूर्वीच्या काळी उंबरे असायचे. बरोबर. ते उंबरे ओलांडून जावे लागतात, हा. तर आपण घरात जाऊ शकतो. हम्म. तसं या अध्यात्माच्या मंदिरात जर का जायचं हा. असेल हा. तर तिथे सेवेचा उंबरा आहे. बरोबर. हा सेवेचा उंबरा पार करून जावं लागतं. हा. त्यामुळे परिप्रश्नेन सेवया असं म्हणतात हा. की ज्ञानाच्या पेक्षाही महत्वाचं काय आहे, तर ती सेवा आहे. बरं. त्यामुळे किती स्ट्रेस असला, मी हा. नेहमी म्हणतो, ह्याच्यातून सेवा हा शब्द काढून टाकला ना, हा. तर तो स्ट्रेस आहे. बरोबर. आणि सेवा हा शब्द जर का घातला हा. तर तो आनंद आहे. वा. म्हणजे ताण, सेवा गेली की ताण आहे, बरोबर. कारण मग ते व्यवहार झाला. बरोबर. आणि व्यवहारात ताणाशिवाय दुसरं काहीच नाही. हा हे बोलला, हा हे बोलला, असं झालं तसं झालं, हे मिसमॅनेजमेंट झालं, ते मिसमॅनेजमेंट झालं. पण तुम्ही जर का पंढरपूरच्या वारीत पाहिलं ना, हा. तर ते म्हणतात काय चालायचं माऊली, हा. वारीत सगळं होतंय, आपल्या हातात काही नसतं, माऊली करतं, बरोबर. माऊली पुढे नेतात आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे, तर आपण इथे सेवेसाठी आलेलो आहोत. बरोबर. मग ती माऊलीची असेल तर आमच्यासारखे लोक वारकऱ्यांची सेवा करतात, तर ती वारकऱ्यांची असेल. पण सेवा हा शब्द काढला ना, हा. तर मग सगळं गणित चुकतं. ह्याच्यामध्ये बोलताना तुम्ही मगाशी जे श्रोते आपलं ऐकायला येतात त्याच्याबद्दल बोलत होतात, हो. म्हणून विचारतो की आजकाल शहरामध्ये कीर्तनाला प्रतिसाद तसा कमी आहे, लोक पण कमी दिसत हो. असतात. तर यामागचं कारण काय वाटतं? नाही, आता असं झालंय की दोन वेगळ्या भूमिका मला दिसतात. म्हणजे शहरी भागामध्ये कीर्तन ही संस्था थोडीशी लोपत चालली का काय हे नक्कीच जाणवतं. हा. आणि दुसरीकडे खेडेगावांमध्ये कीर्तनाला गर्दी जास्त झालेली आहे, बर. ती वाढलेली आहे. हा. हे चित्र स्पष्ट आहे. हा. म्हणजे कुठल्याही गावामध्ये जर का मी गेलो ना, हा. तर तिथे साधारणपणे 4 ते 5 हजार श्रोते नक्की असतात. बर. नक्की असतात. हा. आणि शहरी भागामध्ये पाहिलं तर कीर्तनाला टाळकरी पण मिळत नाहीत. बरोबर. म्हणजे असं आहे की पूर्वी इथे शहरी भागामध्ये ऐकणारे श्रोते होते, बरोबर. ऐकायचे, हा. चिंतन करायचे, हा. मनन करायचे, हा. आणि जे सांगितलंय ना ते व्यवस्थित मनामध्ये साठवून त्याच्या पद्धतीने कृती करायची तशी. आज ते इथं लोपत चाललंय, हा. कारण कारण इथे लोकांना वेळच नाहीये. पहिली गोष्टी तर इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या इथं असं आहे नाही. की एखाद्या माणसाला ऑफिस सुटल्यावरती काही अटेंड करायचं झालं तर त्या वेळेत तो पोचू पोचतच शकत नाही. नाही, तो पोचू शकत नाही. बरोबर. म्हणजे त्यांची चूक नाहीये. बरोबर. नंतर तो इतका स्ट्रेसफुल आहे या सगळ्या गोष्टींमध्ये की त्याला इतकं ते मॅनेज करायचे आहेत सगळ्या गोष्टी. मग ते ऑफिस असेल,
किंवा एखादा बिझनेस असेल, ते क्लायंटचे मीटिंग्स असतील किंवा मग प्रवास असेल, बरोबर. त्याला ओला मिळत नाही, उबर मिळत नाही, मिळाली तर ते काय ते बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्या काही मी याच्याकरता तुमच्याच एका वडिलांच्या व्हिडिओमध्ये मी बघितलंय की त्यांनी या श्रोते जे येणार आहेत ते कीर्तनाला येणाऱ्या रसिकांबद्दल खूप छान टिप्पणी केलेली आहे की ते म्हणले काहीतरी 2-3 प्रकारचे श्रोते असतात. हो, म्हणजे ती गंमत अशी आहे की बाबा आमचे नेहमी सांगायचे की कीर्तनाला येणारा प्रत्येक श्रोता हा काय कीर्तनासाठीच येतो असं नाही. 3 प्रकारचे श्रोते असतात. पहिला जो प्रकार आहे तो घरी टाइमपास होत नाही म्हणून कीर्तनाला येणार आहे. दुसरा जो आहे तो कीर्तनकाराची मापं काढणार आहे. म्हणजे अजून संगीताचा अभ्यास पाहिजे, अजून तत्वज्ञान घोटून घेतलं पाहिजे, शब्दावरती प्रभुत्व नाही, असे त्यांचे कमेंट्स असतात. आणि तिसरा जो प्रकार आहे ना तो फार भारी आहे. ते म्हणायचे की काही लोक, म्हणजे पहिला जो आहे, काही लोक घरी टाइमपास होत नाही म्हणून येतात, काही लोक कीर्तनकारांची मापं काढायला येतात, आणि काही लोक येताना अनवाणी येतात आणि जाताना घालून जातात. हा जो मिश्किलपणा आहे हा काय भारुड सादर करण्यामुळेच येतो का तो उपजात असायला लागतो? प्रश्नच नाही. कारण कसं आहे, भारुडा ही जी कला आहे ना, मुळातच त्याचा जे बाह्य अंग आहे हे विनोदाचं आहे, अंतरंग जे आहे ना ते प्रबोधनाचं आहे. पण तो विनोद म्हणजे एका काठ्याच्या आणीवर वसली 3 गावं, दोन ओसाड बायक वसेची ना. म्हणजे काय म्हणायचंय, तेथे आले 3 कुंभार, 2 आंधळ्या बायक दिसेची ना. म्हणजे आंधळ्या आणि न दिसणार एकच आहे, पण विनोदी अंगाने मांडलाय. पण त्याच्या मागचं तत्वज्ञान खूप खोल आहे, त्याला एक तत्वज्ञानाची झालर आहे. पण हे तत्वज्ञान मांडताना सर्वसामान्यांच्या आकलनात ते येण्यासाठी, त्यांच्या भाषेमध्ये ते जाण्यासाठी विनोद आहे. बरोबर. तर कीर्तनामध्ये सुद्धा तत्वज्ञान खूप आहे. अभंग आपण गणिती पद्धतीने सोडवतो, पण हा सोडवताना सर्वसामान्यांच्या अटेन्शन स्पॅनचा सुद्धा विचार केला जातो. मग ते अटेन्शन जेव्हा कुठेतरी ब्रेक होतंय असं कीर्तनकाराला कळतं, तेवढा तो चाणाक्ष असतो, तेव्हा मग विनोदाचा असा उपयोग केला जातो. आणि पुन्हा एकदा ते खडबडून जागे होतात, हसतात. पुन्हा त्याला जे सांगायचं ते हरिदासाची कथा मूळ पदावर. पण आता या नवीन पिढीकडे तुम्ही कीर्तन त्यांच्यासमोर सादर करताय, याच्यातनं काही जणांना याच्यामध्ये पुढे कीर्तन शिकावंसं वाटलं किंवा भारुड सादर करावंसं वाटलं तर त्यांना नाटक किंवा गायन हे येणं अपेक्षित आहे का? प्रश्नच नाही. काय आहे की कीर्तनामध्ये त्याचं मूळ जे आहे ते आध्यात्मिक अभ्यास आहे तो. बरोबर. म्हणजे त्याचा जो अध्यात्माचा अभ्यास आहे, म्हणजे अध्यात्माचं म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या, अध्यात्माची व्याख्या देताना मामासाहेब दांडेकर अतिशय सुंदर त्याची व्याख्या द्यायची. बरोबर. ते म्हणायचे की जीवनाच्या अंतिम साध्याच्या दिशेने जाताना अनुभवांचं केलेलं मंथन म्हणजे अध्यात्म आहे. अतिशय सुंदर व्याख्या होती. विनोबाजी सांगायचे की अध्यात्म म्हणजे नेमकं काय, तर जीवन हे एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये भगवंत अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहिलेला आहे. हे शब्द वाचायला शिकणं म्हणजेच अध्यात्म आहे. मग हे करत असताना अनुभवांचं मंथन करायचंय, ते पुस्तक वाचायचे, ते शब्द आपल्याला आत्मसात करायचे, ते सगळं करत असताना त्याचे काही नियम आहेत. म्हणजे लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष असं म्हणतात की मृदुंग लावायचा आहे, श्रुती आहे, टाळ घोष आहेत, हे सगळं तुम्हाला कळालं पाहिजे, तुम्हाला नाचता आलं पाहिजे, तुम्हाला ते संवाद साधताना संवाद कौशल्यामध्ये जे हावभाव आहेत त्या हावभावांचा वापर करता आला पाहिजे. त्याच्यानंतर गाणं तुमचं सुरेल जरी नसेल खूप, शास्त्रीय संगीताची बैठक असोत नसोत, म्हणजे विशेष करून जे नारदीय कीर्तन असतं, हरिदासी कीर्तन असतं, त्याला शास्त्रीय संगीताची बैठक असेल तर ते जास्तीत चांगलं. पण वारकरी संप्रदायाची जी बैठक आहे त्याला तुम्हाला चालींचं ज्ञान पाहिजे. म्हणजे अशा काही चाली आहेत ज्या पिढ्यानपिढ्या रूढ झालेल्या आहेत. म्हणजे माझे पंचोबा जी चाल म्हणायचे ना, ती चाल अजून सुद्धा कीर्तनामध्ये गायली जाते. आठवते का आता? आठवते. एक चाल फार छान होती. हा भीमा आणि चंद्रभागा, हा भीमा आणि चंद्रभागा. ही चाल कुठली आहे? हो मुझे किसी से प्यार हो गया. म्हणजे राज कपूरच्या सिनेमातली आहे, पण माझे पंजोबा गायचे. लक्षात घ्या, माझे पंजोबा राज कपूर साहेबांच्या आधीचे आहेत. बरोबर. म्हणजे अनेक चाली ह्या वारकरी संप्रदायातल्या सुद्धा चित्रपट संगीताने घेतलेल्या आहेत. बरोबर.
म्हणजे पिढ्यानपिढ्या त्या चालत चाली आलेल्या. गमतीचा मुद्दा होता, पण बरोबर. चालत आलेल्या बरोबर. आहेत. त्यामुळे असे खूप गोष्टी आहेत, आदानप्रदान झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्याचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. ते इम्पॅक्टफुल होण्यासाठी म्हणजे बरोबर. शेवटी काय आहे, कीर्तन हे अध्यात्माचं सांस्कृतिक रूप आहे. बरोबर. बरोबर. त्यामुळे ते तसंच ठसलं गेलं पाहिजे. बरोबर. याच्यासाठी तुम्हाला या सगळ्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. बरोबर. आपण आता जे बोलत होतो त्याच्यामध्ये हल्ली वेगवेगळे कोर्सेस सुरू झालेले आपण बाहेर बघतो, म्हणजे अगदी फूड टेक्नॉलॉजी पासून ते AI पर्यंत हो. त्याच्यामध्ये लोकांना ग्रॅज्युएशन करायचं आहे असं आहे. तर एखाद्याला असं आपल्या लोकपरंपरेवरती अभ्यास करायचा असेल, कीर्तनामध्ये पुढे करायचं असेल, तर ह्याचा काही वेगळा सिलेबस असावा का, याच्यावरती काही कोर्स व्हावेत असं तुम्हाला वाटतं का? 100% कोर्सेस व्हावेत. कारण कसं आहे, आत्तापर्यंत ही जी परंपरा आहे ना, ही मौखिक परंपरेने ती शाबूत राहिलेली आहे किंवा मौखिक पद्धतीने ती शाबूत राहिलेली आहे. म्हणजे आजोबांनी मुलाला सांगायचं, मुलांनी नातवाला सांगायचं, तिथून अशी ती पुढे पुढे गेलेली आहे. पण ही जर का टिकवायची असेल, कारण आता रेटा खूप आहे इतर गोष्टींचा, इतर समाज माध्यमांचा हा रेटा आहे. म्हणजे आज आपण AI म्हणतोय, AIचा रेटा आहे म्हणून मुलं AI मध्ये जायला लागलेत. नंतर पूर्वी फील्ड्स कुठले असायचे, 3-4 ठोकळ मानाने ढोवळ मानाने असणारे 4-5च फील्ड्स होते, तेवढेच माणसं त्याच फील्ड्सला जायची. पण आता समाज मनाचा एवढा रेटा आहे, त्या रेट्यामध्ये जर का माणूस विसरत चाललाय ह्या गोष्टी सगळ्या, त्या पुन्हा एकदा जर का पटलावरती आणायचे असतील तर त्याला एक स्टँडर्डाइज फॉर्म पाहिजे. बरोबर. आणि स्टँडर्डायझेशन करण्याच्या दृष्टिकोनातून याचा एक सिलेबस पाहिजे आणि तो विशिष्ट पद्धतीने शिकवला गेला पाहिजे. बरोबर. म्हणजे आज संबळ वाजवतो, हा. पिढ्यानपिढ्या त्याच्या रक्तात संबळीची काठी कशी मारायची असते ते गोंधळी माणसांच्या रक्तात असतं. पण इतरांना जर का शिकायचं असेल तर ते बोल ते पाहिजे ना. म्हणजे तबल्याचे जसे बोल असतात, पखवाजाचे जसे बोल असतात, त्या पद्धतीने बोटं फिरतात, तसं संबळीचे सुद्धा बोल पाहिजे. तेव्हा म्हणजे ज्यांच्याकडे परंपरा नाही ते सुद्धा याच्यामध्ये येतील. बरोबर. पण ह्याच्यामध्ये हे करत असताना काही विशिष्ट लोकांच्या मानसिकतेचा विचार करून ह्याच्यावरती काही सिलेबस असावा का? हो, प्रश्नच नाही. आता लक्षात घ्या, तुम्ही मगाशी पण म्हणालात की AIचा वापर मध्ये मी एक रिसर्च वाचला होता, त्याच्यामध्ये एक हाईप पण झालं होतं की AI आल्यामुळे अनेक जणांचे जॉब जाणार आहेत. बरोबर. आणि कुठले कुठले जॉब जाणार आहेत, कुठले कुठले राहणार आहेत. त्यामध्ये एकमेव असं फील्ड होतं, म्हणजे त्या रिसर्चच्या अनुषंगाने सांगतो की सायकोलॉजी, मानसशास्त्र हे जे फील्ड आहे ना ते टिकणार आहे. बर. म्हणजे आज हिलिंगची पद्धत सुद्धा ज्या ज्या काही गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये सगळेजण सायकोलॉजीवरतीच बोलतायत. बरोबर. मानसशास्त्रावरतीच बोलतायत. बरोबर. आणि माझं कीर्तन तरी दुसरं काय बोलतं, तो वासुदेव दुसरं काय बोलतो, तो पोतराज दुसरं काय बोलतो. त्यांनी तर अनेक वर्ष आपलं मन जपलेलं आहे, ते मनाला नरिश केलेलं आहे. त्यामुळे AI जरी आला, कुठल्याही टेक्नॉलॉजी येऊ दे, मानसशास्त्राला दुसरा पर्याय नसतो. म्हणजे उदाहरण देतो, एक अतिशय सुंदर भारुड आहे बघा. आपण कॉर्पोरेटमध्ये काम करतो, कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना किंवा इतर जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असताना त्याच्यामध्ये बघा इगोज आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे अहंकार आहे, बरोबर, त्याच्यामध्ये हेवे दावे आहेत, त्याच्यामध्ये पर्सनल क्रचेस आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी जर का घालवायच्या असतील तर आपण मानसशास्त्र दृष्टिकोनातून खूप स्टेबल पाहिजे. बरोबर आहे की नाही. सायकोलॉजिकली वी शुड बी स्टेबल. म्हणजे स्टेबल राहायचं कसं, तर एक छान भारुड आहे की सत्वर पावग मला भवानी रोडगा वाहीन तुला, सासरा माझा गावी गेला लवकर खपवी त्याला, सासू माझी जाच करते तिकडेच नाही ग तिला, नंदेचं कार्ट किरकिर करतं खरोज येऊ दे त्याला, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला, नवरा मारोनी आहुती देईन मोकळीच कर्ग मला भवानी रोडगा वाहीन तुला. आता याच्यामध्ये हा सासरा कुठला आहे, ही सासू कुठली आहे, हा नणदा कुठल्या आहेत, हा नवरा कुठला आहे. तर मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर का मी पाहिलं, मला ते फार इंटरेस्टिंग वाटतं. कसं आहे, नाथ महाराज सांगतात हा अहंकाराचा सासरा आहे. एखादा माणूस गावी जातो, तो 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, काही जण 15 दिवस जातो, पण पुन्हा घरी येणार आहेत. तर सद्गुरूच्या कृपेने हा अहंकार काही काळ दूर गेलाय, तो कायमचा दूर जाऊ दे. मला संकल्प विकल्पांची सासू आहे. म्हणजे हे ॲट्रिब्यूट्स पण आहेत आणि हे नेगेशन्स पण आहेत. म्हणजे संकल्प विकल्प म्हणजे काय, आपण नेहमी काही कुठलंही काम करत असताना म्हणत असतो की जाऊ का नको, करू का नको, हे चांगलं आहे का वाईट आहे. हे जे आपलं ड्युअलिझम आहे ना,
त्याच्यावरती ते म्हणतात ही संकल्प विकल्पांची सासू आहे. हा. म्हणजे एखादा माणूस म्हणजे जर का आपण पाहिलं कोळाष्टक आपण पाहिलं, बरोबर. कोळाष्टक म्हणजे काय तर ती एक जाळी तो विणतो बरोबर. कोळी, बरोबर. त्या जाळ्यामध्ये स्वतःही अडकतो आणि इतरांना अडकवतो. बरोबर. तसं हे जे मन आहे ना ते संकल्प विकल्पांचं जाळं निर्माण करतं. हा. चांगलं का वाईट आहे, करू का नको करू, आणि स्वतःही अडकतं आणि दुसऱ्यांनाही अडकवतं. हा. त्यामुळे संकल्प विकल्पांची सासू आहे. बरं. मला आशा, ममता, माया आणि तृष्णाचार नंद आहेत. बरं. कामाजी नावाचा नंदावा आहे, माया नावाची नणन, कामाजी नावाचा नंदावा. या दोघांपासून झालेलं कार्ट त्याचं नाव आहे द्वेष. बरं. नंदेचं कार्ट किरकिर करतं, हा. द्वेष सारखं किरकिर 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 किरकिर. आणि या सगळ्याचं मूळ काय तर नवरा मारून आहुती देईन. हा. पण नवरा कशाचा आहे तर अविवेकाचा नवरा आहे. हा. लक्षात घ्या, अविवेक म्हणजे काय, म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाची, असं माऊली म्हणतात. हं. अर्जुन काय म्हणाला, तुम्हाला ज्ञान दिलंस हं. पण हे ज्ञान वापरायचं कसं याच्यासाठी विवेक दे. आता ज्ञान देऊ नको, आता विवेक दे. हा. म्हणजे आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये माहिती खूप संकलित केली, हा. पण माहितीचं रूपांतर विजडम मध्ये होऊ नाही शकलं. बरं. ते करायचं असेल तर हा. त्याच्यासाठी आपली सायकोलॉजी तशी लागते, ते मानसशास्त्राचा तसा अभ्यास लागतो. हा. हा. आणि तो संतांनी आपल्याकडून करून घेतला. हा. म्हणजे अहंकार जाऊ दे, संकल्प विकल्प जाऊ दे, हा. आशा, ममता, माया, तृष्णा हे विकार जाऊ दे, हा. कामाजी नंदावा तो मरू दे, हा. त्याच्यापासून झालेलं कार्ट ते जाऊ दे, आणि या सगळ्यांचं मूळ अविवेकच जाऊ दे. बरं. तुम्ही लक्षात घ्या, कुठल्याही संस्थेमध्ये काम करत असताना या 4-5 गोष्टींच्या व्यतिरिक्त विकार नसतात. बरोबर. बरोबर. हे संतांनी कधी सांगितलंय? ते काही कुठे कॉर्पोरेटमध्ये नोकरी करायला गेले होते? नाही ना. पण ते इतके विजनरी होते. त्यामुळे मानसशास्त्राचा अभ्यास संतांनी जेवढा केला ना तेवढा मला नाही वाटत कोणी इतरांनी केला असेल. बरोबर. त्यामुळे AI जरी आलं हा. तरी या विचारांना बगल देऊ शकत नाही. वा. असं होतं असं वाटत नाही का की हल्ली ही जे बाहेरनं लोक इथे येतात किंवा कोणी आताच्या पिढीतले असतील की आज एक बाबा पालखी आली आहे तर पालखी बरोबरचा एक सेल्फी घेऊया आणि तो अपलोड करूया, हो. तर त्या लोकांना माऊली म्हणजे नेमकं काय हे तरी लक्षात आलंय का? नाही, याच्यात एकच भाग असा आहे की सेल्फीमुळे निदान ते तिथपर्यंत येतात, हा. पण त्यांचं अंतिम साध्य जे असतं ना ते सेल्फी असतं. हा. तर त्याच्या मागची जी काही परंपरा आहे, हा. त्याच्या मागे काय विचार आहेत, हा. संतांनी हे कशासाठी उभं केलेलं आहे, हा. किंवा ही परंपरा एवढी मोठी कशी टिकलेली आहे, कशामुळे टिकलेली आहे, हा. याचा कुठेतरी उहापोह होणं किंवा याचं अंडरस्टँडिंग घेणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर. पण काय झालंय, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 30 सेकंदावरती सगळं येऊन ठेपलंय. हा. त्यामुळे त्याचं आतमध्ये जाऊन जिज्ञासेपोटी काहीतरी अभ्यास करावा त्याच्यावरती असा विषयच राहिलेला नाहीये. बरोबर. आपल्याला हे बघा, आता तुम्ही नावं घ्या, किती साहित्यिक आत्ताच्या मुलांना माहिती आहे? बरोबर. नाही माहिती. कारण ते त्यांचं साहित्यिकांची नावं माहीत नाही तर साहित्य कधी वाचणार? बरोबर. आज त्या पार्श्वभूमीवरती मला आनंद एवढाच आहे की 750 वर्ष झाली तरी अजून सुद्धा ज्ञानेश्वरीचं नाव प्रत्येकाला माहिती आहे. बरोबर. हे त्याचं सामर्थ्य आहे. बरोबर. पण आजचा जो तरुण आहे, जो पैसे कमवतोय, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप साकल्याने त्यांनी बघितलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. का केला पाहिजे? त्याच्यासाठी नाही, बरोबर. ते तर कर्तव्य असे उरले लोकांना की माऊली म्हणतात तसं पुढच्या पिढीसाठी. हा. हे जर का त्यांनी आत्मसात नाही केलं ना बरोबर. तर पुढच्या पिढीपर्यंत ते पोचणार नाही. IT मधनं तुम्ही पहा, ऑर्कुट होतं, हा. एक दिवशी एका रात्रीतून ते बंद झालं. बरोबर. फेसबुक आलं, फेसबुकमध्ये एवढ्या गोष्टी आल्या, ते सगळं व्हॉट्सअपवरती आलं, व्हॉट्सअपवरती अनेक गोष्टी बदलत गेल्या. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे डिस्ट्रप्टिव्ह असते ना टेक्नॉलॉजी, आणि त्याचा स्पॅन हा कमी असतो. कमी आहे. आज जी आहे ते उद्या असेल असं नाही, Correct. आणि तेच आपण सत्य मानतो. बरोबर. म्हणजे माऊली म्हणतात हे विज्ञान आहे ना, विज्ञानालाच आपण सत्य मानतो, सत्य आणि कधी कधी ते सत्य मानतो ना त्यालाच अज्ञान असं म्हणतात. आज आपल्याला शाश्वत काहीतरी पाहिजे जे सस्टेनेबल आहे. बरोबर. सस्टेनेबल एकच गोष्ट आहे, ते म्हणजे विचार आहेत. म्हणून थोडक्यात सांगायचं झालं तर मुलांच्या हातातून ज्या दिवशी मोबाईल जातील आणि पुन्हा पुस्तक येईल ना, हा. तेव्हा जे हॅपी हार्मोन्स सिक्रेट व्हायला लागतील ना, त्याला तोड नसेल. आणि शाळेमध्ये सुरुवातीला जशी आपल्याला पसायदानाने सुरुवात व्हायची, हो, तशी जेव्हा ज्या वेळेला होईल त्याच वेळेला ती खरीच नवी सुरुवात असेल. पसायदान काय झालं, आपण पसायदानाकडे धार्मिक दृष्टीने पाहायला लागलो तर हे होणारच नाही. बरोबर.
सामाजिक संदेश देणारी एक प्रार्थना आहे. बरोबर आपल्याला किती त्रास झाला तरी जगासाठी फॉरगिव्हनेस महत्वाचा असतो. बरोबर. विसरायचं असतं आपण सगळं आणि त्यांना क्षमा करायची असते. हल्लीच्या मुलांना कळतंय कुठे. बरोबर. माझी मिसेस सायकोलॉजिस्ट आहे. हा. आज त्यांच्याकडे ज्या ज्या काही केसेस येतात, हा. 4थी 5वी 6वीतली मुलं हा. एकमेकांवरती कर्कटकनी वार करतात, बापरे. राग आला म्हणून, बरोबर एकमेकांचं पटलं नाही म्हणून. बरोबर. आपण लहान होतो, शाळेमध्ये होतो, आपण पण भांडणं करायचो, हा. पण कोणी एवढ्या स्तराला गेलेलं नव्हतं. बरोबर. कारण कुठेतरी ते संस्कारांची दोरी आपण खेचून धरली होती. बरोबर. घरी गेल्यानंतर हातपाय संध्याकाळी धुवायचो आपण, बरोबर. शुभंकरोती म्हणायचो, बरोबर. हरिपाठ म्हणायचो. हा. आज काहीच राहिलं नाही. आज कुठल्या घरांमध्ये शुभंकरोती म्हटली जाते, बरोबर. कुठल्या घरांमध्ये हरिपाठ म्हटला जातो. बरं जाऊ दे, देवाला नमस्कार तरी करा. बरोबर. काय आहे, कुठल्या तरी शक्तीपुढे आपण नतमस्तक झालं पाहिजे, जी शक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. बरोबर. ही भावनाच राहिलेली नाहीये. बरोबर. त्यामुळे मुलांमध्ये, पालकांमध्ये नाही, ती मुलांमध्ये नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा संत विचार दिले पाहिजे, त्यांची चरित्र सांगितली पाहिजे, ती शिकवली पाहिजे, ती घोटून घेतली पाहिजे. म्हणजे एका ठिकाणी लंडनसारख्या ठिकाणी कसं असतं, त्यांच्याकडे टेक्निकल शिक्षण देत नाहीत, हा. पण मॅनरिझमचं शिक्षण देतात. बरोबर. कसं राहावं, कसं बोलावं, हा. कसं तो काट्या चमच्याने जेवण करावं. आणि खरं सांगू, आपण त्याला नावं ठेवत होतो, हा. पण आज आपले मॅनरिझम जे आहेत, हा. आपले एथिक्स जे आहेत, व्हॅल्यूज जे आहेत, मॉरल जे आहेत, हा. हे संत विचारात आहेत. बरोबर. जोपर्यंत हे मॅनरिझम आपण मुलांना शिकवत नाही ना, तोपर्यंत ट्रिग्नोमेट्री असेल, नाहीतर बायोकेमिस्ट्री असेल, याला उपयोग नाही. म्हणून हे करणं महत्वाचं आहे. बरोबर. समाजामध्ये एक घटक असा आहे की हल्ली आपण आपल्या काही परंपरा पाळतो, आपण आपले काही सण साजरे करतो. अशा वेळेला तो करणारा माणूस म्हणजे तो डाऊन मार्केट आहे असं समजणाराही एक घटक आहे. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? असे लोक हा पॉडकास्ट ऐकतील की नाही, पाहतील की नाही, ही शंका आहे. पण तरी सुद्धा जर का सांगायचं झालं तर काय झालंय, हल्ली एक विचित्र न्यूनगंड आपल्यामध्ये उत्पन्न झालेला आहे की काही गोष्टी करणं म्हणजे ते धर्माच्या आहेत, त्या गोष्टी परंपरेच्या आहेत. काय झालंय, परंपरा आणि रूढी यामध्ये फरक आहे. आपण जे आपल्याला सांगितलं जातं की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की आपल्याला आपल्या जे काही सृष्टी होते, साधू होते, सज्जन होते, संत होते, ह्यांनी आपल्याला अध्यात्म खूप सोपं करून सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी आनंद आडवावा. म्हणजे नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन. म्हणजे अध्यात्मातल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत, हे जी कर्म आहेत, ती कर्म करायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, एका ठिकाणी बसा आणि त्या भगवंताला आळवा, तुम्हाला मोक्षपदाची पण प्राप्ती होऊ शकते. हे जेव्हा सांगितलं, काय केलं, सोपं केलं. आपल्याला एक स्वातंत्र्य दिलं की चला, नाही हे केलं तरी चालेल, तरी सुद्धा तुम्ही अध्यात्माचा अधिकारी होऊ शकता, तरी सुद्धा तुम्ही मोक्षाचा अधिकारी होऊ शकता, तरी सुद्धा तुम्ही त्या सच्चित आनंदा स्वरूपापर्यंत जाऊ शकता. हे सगळं सांगितलं, सोपं केलं, आपल्याला एक स्वातंत्र्य दिलं. पण हे जे स्वातंत्र्य दिलं ना, त्याचं आपण इंटरप्रिटेशन वेगळं केलं. आपण त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार केला. म्हणजे काय, मला स्वातंत्र्य कशासाठी दिलंय बाबा, कर्म करत असताना या सगळ्या गोष्टी करणं अवघड आहे, म्हणून तुला जेवढं करता येईल तेवढं कर, निदान तेवढं तरी कर. पण याचं काय केलं, हे करायचीच गरज नाही, हा स्वैराचार झाला. याची काय गरज, मला पैसे मिळत आहेत, माझा फ्लॅट होतोय, माझा EMI भरला जातोय, मी काम करतोय, कष्ट करतोय, पण हे सगळं करत असताना पुन्हा एकदा मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याला एक ओलावा येण्यासाठी भक्तीची गरज असते. लक्षात घ्या, भक्तीशिवाय तुमच्या कर्माला ओलावा येऊ शकत नाही. ते कोरडं होतं आणि त्याच्यातून कुठली नवनिर्मिती होईल असं नाही, त्यातलं एक रुटीन बसतं. ह्या सगळ्या गोष्टींनी स्वातंत्र्य दिलंय, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार होता कामा नये. याच्यासाठी भक्तीची गरज असते आणि त्यासाठी परंपरेची गरज असते. हल्ली आपल्याला इतकं ऐकायला मिळतं की बरेच जण असं असतं की मी इतकं लोकांचं व्यावहारिक जग झालेलं आहे की मी हे करतोय म्हटल्यावरती मला ह्याच्यातनं काहीतरी मिळणार आहे का, तर मी हे करतो, असा दृष्टिकोन सगळ्यांचा झालेला आहे. म्हणजे इतपत तो जाऊन पोहोचलेला आहे लोकांचा की मी आज देवाची भक्ती करतोय तर मला ह्याच्यातनं 100% काहीतरी मिळेल ना, मला सक्सेस मिळेल की नाही, किंवा या सगळ्या विचारांनीच भक्ती मार्गाकडे लागणारे खूप जण आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला काय वाटतं? त्याची गंमत अशी आहे की कर्माच्या 2 वृत्त्या आहेत. एक अशी वृत्ती आहे की मला जर का काही मिळणार असेल तरच मी हे करेन, आणि दुसरी वृत्ती अशी आहे की मला याच्यातून काही मिळणार नसेल तर मी हे का करू. बरोबर आहे.
आता हल्लीचं जर का जग पाहिलं, भगवंत पुढे जाऊन सांगतो की मला ह्याच्यातून जे मिळणार आहे ते काय मिळणार आहे ना, त्याचा अधिकार माझ्याकडे नको आहे. ही तिसरी वृत्ती भगवंताला अपेक्षित आहे भगवद्गीतेत सुद्धा. पण हल्ली काय झालंय, वी आर सेल्फ सेंट्रिक नाव. आपण आता सेल्फ सेंट्रिक एवढे झालेलो आहोत की मटेरियलिस्टिक वर्ल्ड जे जग आहे त्याच्याकडे आपण प्रत्येक गोष्ट ही एक ऑब्जेक्ट म्हणून पाहतोय. प्रत्येक गोष्ट, मग ते अगदी भक्तीपर्यंत त्याला एक ऑब्जेक्ट म्हणून पाहतोय. आणि मग ऑब्जेक्ट समोर असेल ना, तर ऑब्जेक्टनी माझ्या डोळ्याला सुख द्यावं, मग ते ऐकायला ते छान मधुर असावं, त्याच्याशी बोलताना मला बोलण्याचा आनंद मिळावा. ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतात. आपली भावना अशी आहे की एव्हरीथिंग इज मटेरियलिस्टिक आणि सगळे मटेरियलिस्टिक जगाकडे धाव घेताना दिसत आहेत. आता वारकरी इथे कसा वेगळा आहे, तर वारकरी हा प्रवास वारकऱ्याचा हा ऑब्जेक्ट पासून जे दिसतंय ते ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्ट पासून इन्फिनिटीकडे गेलेला आहे. इन्फिनिटी म्हणजे काय, अनंत. म्हणजे ब्रह्माची व्याख्या देताना सांगतात, ब्रह्म म्हणजे नेमकं काय, तर सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जे जे अनंत आहे, जे जे अविनाशी ना, ते ब्रह्म आहे. मग अविनाशी काय आहे, तर अविनाशी संत आहेत, अविनाशी ग्रंथ आहेत, अविनाशी देव आहेत, अविनाशी विचार आहेत, अविनाशी विवेक आहे. मग वारकरी काय करतो, हा ऑब्जेक्ट जो आहे मटेरियलिझमचा तो बाजूला करतो आणि त्याचा प्रवास हा आनंदाच्या मार्गाने अविनाशाकडे नेतो, न संपणाऱ्या गोष्टीकडे म्हणजेच इन्फिनिटीकडे नेतो. त्यामुळे त्याची ती एक वृत्ती ठरलेली आहे, त्याची एक वृत्ती बनलेली आहे. त्याला कळालंय की सुख वेगळा आणि आनंद वेगळा आहे. म्हणजे सुख आहे ना, हे मटेरियलिझममध्ये असू शकतं, आनंद नाही. आणि थोडक्यात सांगू का, एक छान व्याख्या आहे की सुख जे आहे ना ते उपभोगायचं असतं. बरोबर. म्हणजे मर्सिडीज कारमधनं मी फिरतोय, उपभोगायचं आहे. बंगल्यामध्ये राहतोय, उपभोगायचं आहे. एसीच्या बेडरूममध्ये झोपतोय, ज्या ठिकाणी एसी आहे, उपभोगायचं आहे. सुख उपभोगायचं आहे आणि आनंद मात्र मानायचा आहे. म्हणजे वारकऱ्याला बघा तुम्ही, रस्त्यावरनं चालताना ऊन असतं, पाऊस असतं, वारा असतो, त्याला झोपायला असं ठिकाण चांगलं असेलच असं नाही. जेवायला जे मिळेल ते तो खातोय. ह्याच्यात सुख उपभोगण्यासाठी तसं काहीच नाहीये. पण जे जे काही मिळतंय ना ते माऊली स्वरूप आहे आणि माऊलीचा प्रसाद आहे असं समजून तो आनंद तो मानतोय, म्हणून त्याची आनंदाची वाटचाल होते. ह्यालाच अर्थ तो इन्फिनिटीकडे चाललाय आता. बरोबर. सच्चित आनंद स्वरूपाकडे चाललाय. म्हणून कुठंतरी मटेरियलिझम सोडायचंय आणि एका सत्याकडे जाऊन पोचायचंय. हे वारकऱ्याला कळलंय, हे संतांना कळलं. आणि सत्य काय आहे, तर सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुम्ही आज आता इतक्या छान निरूपणातनं वेगवेगळे अनुभव या ठिकाणी मांडताय आणि यंदाच्या वर्षी तुम्ही माऊलीच्या पालखीचे उत्सव सोहळा प्रमुख आहात. तर त्या निमित्तानं मला विचारायचं आहे की तुम्ही या आषाढी वारीची व्याख्या कशी करता? या म्हणजे वारीचीच व्याख्या करताना मला प्रामुख्याने डॉक्टर रामचंद्र देखणे सरांचे, म्हणजे आमच्या बाबांचे शब्द आठवतात. 2 व्याख्या त्यांनी अतिशय सुंदर केलेल्या आहेत वारीच्या, तेवढ्या सांगतो. पहिली जी व्याख्या आहे ती अशी आहे की आता वारी जेव्हा निघते ती आळंदीवरनं निघते आणि पंढरपूरला जाते. आळंदी हे ज्ञानपीठ आहे, कारण तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हायचे. ज्ञानियांचा राजा त्या ठिकाणी वास करतो म्हणून ज्ञानपीठ आहे. पंढरपूर हे योगपीठ आहे. शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे महायोगपीठ आहे तटे भीमरत्या, मगाशी पण मी सांगितलं. त्यामुळे ज्ञानपीठातून निघायचं म्हणजे आळंदीतून आणि योगपीठापर्यंत जाऊन पोचायचं म्हणजे पंढरपूरपर्यंत. झाली का पंढरपूरची वारी? नाही, त्याच्या पुढे जाऊन त्याचा अर्थ आहे. देखणे सर सांगायचे, ज्ञानपीठाची सुरुवात, योगपीठाची समाप्ती एवढीच पंढरपूरची वारी नाही. मग पंढरपूरची वारी आहे तरी कशी, तर ज्ञानपीठाची सुरुवात, योगपीठाची समाप्ती आणि प्रेमपीठाची वाटचाल म्हणजे पंढरपूरची वारी आहे. शेवटी वारीला जायचं म्हणजे प्रेम एकमेकांना देत जायचं. म्हणून ती व्याख्या अतिशय महत्वाची सामाजिक व्याख्या आहे ती. आणि दुसरी एक व्याख्या आहे ती आणखीन छान आहे. ती व्याख्या अशी आहे की एकांत, लोकांत आणि त्यामध्ये घडणारा वेदांत म्हणजे पंढरपूरची वारी. वा. तुम्ही म्हणाल एकांत कुठला, मलाही हे प्रश्न होते की टाळ मृदुंगाचा गजर चाललेला असतो, तिकडे आचारी भांडी वाजवत असतात, स्वयंपाक चाललेला असतो, सगळे लोक भजन म्हणत चाललेले असतात, त्याच्यात एकांत कुठला?
बरं, लोकांत साधायचं झालं तर 5 ते 6 लाख लोक बरोबर असतात. बरोबर. इच्छा झाली तरी चोरून भजी खाता येत नाही. त्यामुळे लोकांतही नाही. मग मी बाबांना विचारलं, ही काय भानगड आहे? एकांत, लोकांत, त्यामध्ये घडणारा वेदांत म्हणजे पंढरपूरची वारी. तेव्हा त्यांनी छान सांगितलं. ते म्हणाले, माझ्यातला मीपणाचा अंत म्हणजे एकांत. वा. वारीत गेल्यानंतर बघा तुम्ही, आपण जेव्हा माऊली स्वरूप होतो ना, तेव्हा एकमेकांना नमस्कार करतो. बरोबर. माझ्यातलं मीपणच जातं सगळं. हा. मी कोण आहे हे मला भान राहत नाही. माझ्यातला मीपणाचा अंत म्हणजे एकांत. माझ्यातला मीपणा गेला हा. की या जगाच्या व्यवहारामध्ये मी किती लहान आहे, मी किती खुजा आहे ह्याचा अर्थ आपल्याला कळतो हा. किंवा हे आपल्याला समजतं, याचं ज्ञान होतं. हा. याला म्हणतात लोकांत. बर. जेव्हा माझ्यातला मीपणा जातो, हा. मी किती लहान आहे हे मला कळतं, तेव्हा खऱ्या अर्थाने मला संतांना अभिप्रेत असणारा वेदांत कळतो. वा. लक्षात घ्या, याच्यापेक्षा सोपी सामाजिक व्याख्या असू शकत नाही. बरोबर. आणि ही खऱ्या अर्थाने सामाजिक घडण हा. आपल्याला अहंकार विरहित करण्यासाठी हा. संतांनी जी दिली, हा. संत परंपरेने जी दिली, आपल्या सांस्कृतिक परंपरेने दिली, त्या परंपरेचं नाव म्हणजे पंढरपूरची वारी. वा. तुम्ही इतकं छान बोलताय आणि आज तुम्ही आमच्या या आटकेपारच्या सदरामध्ये इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानतो. आणि तुमच्याच छान शब्दांनी आजच्या या गप्पांचा आपण समारोप करूया अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझ्या शब्दांपेक्षा माऊलींच्या शब्दाने करू. वा. माऊली एके ठिकाणी म्हणतात, हा. देखे अखंडित प्रसन्नता, हा. होय अथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. हा. वारीमध्ये काय यायचंय? कीर्तन का ऐकायचंय? प्रवचन का ऐकायचंय? भजन का म्हणायचंय? तर त्याचं सोपं कारण आहे, देखे अखंडित प्रसन्नता. आयुष्यभर अखंड पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये प्रसन्नता नांदत राहो, संसार दुःख तुमच्या वाट्याला न येवत, म्हणून हा सगळा प्रपंच आहे. ह्याच्यासाठी का होईना पण संत विचारांचा अवलंब करा. एवढंच माऊली या ठिकाणी सांगतात. आणि सगळ्या श्रोतांना या दृष्टीने मी सांगतो, संसार दुःखांपासून दूर जायचं असेल आणि खऱ्या अर्थाने अखंडित पद्धतीने प्रसन्नतेचा अनुभव घ्यायचा असेल तर अध्यात्माशिवाय आणि संत विचारांशिवाय पर्याय नाही. रामकृष्ण आहे. रामकृष्ण आहे.